त्यांचं वेगळा घ्या. कोणतं बटन आहे लॉक उघडायला? लॉक उघडायचं वरतूनच आहे इथं लावून द्या. पुन्हा लावलं नाही माहिती नाही ना लॉक आहे झालं. कोणाचा अंक टाकलेला आहे ना आहे ना माझ्या बोट लागत त्याच्यामुळे बघितलं करून पण नाही झालं. नाही त्यांचं बोट लागून जायचं. ऍप इन्स्टॉल नाही ऍप इन्स्टॉल झालं होतं आणि प्रत्येकाचे नाव आलेत ना. हो उलट केलं. त्याच्यात मिरची बटन रक्षू
रक्षू ताई, माधुरी ताई, महासभेची मीटिंग महासभेची मीटिंग महासभेची मीटिंग हे बाई माधुरी ताई ताई सुरुवात करा. न्याय करते. आपला आवाज चाललाय का तिकडे? ताई सुरू करा. हा, येतोय आवाज? हो हो, अर्चना ताई येतोय. माधुरी ताई येतोय. बोलणार आहेत काहीतरी. हो. व्हिडिओ दिसत आहे ना. बाकीच्यांनी माईक बंद करा. आपले सगळ्यांनी माईक बंद करा आणि प्लीज जेंट्स लोकांनी कोणीही डोकावून नका बघू आणि कोणीही, कारण का मला काल लीव करायला म्हणजे त्यांना बाहेर काढायला लागलं, तसं छान नाही वाटत. तर तुम्ही स्वतः काळजी घ्या की जेंट्स लोकांनी जॉईन नका करू प्लीज. आणि लहान मुलांच्या हातात पण नका देऊ. तर आज अर्चना 2 दिवस तर छानच घेतलं, आज पण 3रा दिवस तर अर्चना छानच घेणार, त्यात काही वाद नाही. बरेच जणांचे मला फोन येत आहेत की ह्यामुळे आम्हाला खूप फायदा होतोय. तर ही आपल्यासाठी आणि आपल्या सगळ्यांसाठी खूपच छान गोष्ट आहे. तर अर्चनाला आलेच असतील क्वेश्चन आन्सर. क्वेश्चन आलेत ना बरेच? हा, भरपूर क्वेश्चन्स आलेत आणि काही हा. मेसेज पण आलेत. बर आता तू कसं करणार, कसं सुरुवात करणार मग? आता आज आपण थोडं एक 10 मिनिटं मी त्यांचं जे काही प्लॅनिंग असतं आरोग्याचं ते एक सांगेन आणि मेडिटेशन घेईल आधी आणि त्यानंतर मग आपण क्वेश्चन आन्सर्स घेऊयात. येस. तर ध्यान आपलं आधी हे आपण ध्यानाचं जे काही आपलं आहे एक 20 मिनिटं तरी आपण देऊयात, कारण ते खूप महत्वाची गोष्ट आहे. तर हेच तुझं बघून पण मला काल 3-4 जणींचे फोन आले की ताई अशा प्रकारचं पण आम्ही घेतो, आमचं ठेवा. म्हटलं ठीक आहे, म्हणजे ही चांगलीच गोष्ट आहे आपल्यासाठी. लोक स्वतःहून फोन करतायत की आमचं ठेवा म्हणून. तर म्हटलं ठीक आहे, आपण आता 1 महिन्यानंतर ठेवू, कारण का एकच गोष्ट जर सतत ती करत गेली तर त्याचा टेम्पोही निघून जातो आणि त्याचं महत्वही नाही राहत. तर ही आपल्यासाठी खरंच छान गोष्ट आहे. तर सुरू करा अर्चना. मी थोडस म्हणजे तुमचं चालू राहू द्या, आत बाहेर करीन, कारण काय मला पुढचं पण आहे. 1 दिवस आधी माझी बीसी झाल्यामुळं मला थोडीशी गडबड आहे. तर ताई तू काय करशील, क्वेश्चन आन्सर्सला थोडं उठशील, आधी मेडिटेशनला थांब. बर. तुलाही त्याचा फायदा होईल. हा चालेल. मग आधी मेडिटेशन घेणार आहे का? हा, एक 10 मिनिटं आधी थोडं बोलते, त्याच्यानंतर मेडिटेशन घेते. ठीक आहे. नमस्कार मैत्रिणींनो, आपण सगळ्या जॉईन झाला असाल. थोडा टाइम बदलतो आहे, पण तरीही आपण थोडा वेळ काढून जॉईन करा. पहिल्यांदा मी महासभेचे आभार मानते की त्यांनी मला ही ऑपॉर्च्युनिटी दिली. आष्टीकरताई असतील, त्यानंतर माधुरीताई आहे, ह्या सगळ्यांमुळेच मी आज हे उत्साहाने घेऊ शकले. तर आपले आरोग्य आपल्या हाती, हे जर कन्सेप्ट आपण सगळ्यांनी आपल्या जीवनात अडॉप्ट केली तर आपल्याला कुणाकडेच त्या दिशेने बघण्याची गरज नाहीये, कारण आपलं आरोग्य हे आपल्या हातातच असतं. फक्त त्यासाठी छोटे छोटे पावलं आपल्याला उचलायची गरज असते. तर आपण हे 2 दिवस जे घेतलंय ना, त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर गोष्टी विसरताल, पण सबकॉन्शियस माइंडला भरपूर गोष्टी गेलेल्या असतात. जेव्हा ती गोष्ट समोर येते, बरोबर तुम्ही ती अडॉप्टही कराल आणि ती आपल्याला कशी जीवनामध्ये आणायची ते पण ठरवू शकता. कारण आपलं जे काही आरोग्य आहे ते आपल्या डेली रुटीनवरच डिपेंड असतं. इव्हन जे तुम्ही खाता तसंच तुम्ही दिसता, असं एक म्हण आहे की जसं खातो तसं दिसतो. जर खरंच आपलं सौंदर्य टिकवायचंय, आरोग्य टिकवायचंय, तर तसा आहार पण आपण घेतला पाहिजे, तसा विहार पण आपण केला पाहिजे. आपण हे 2 दिवस त्या विषयावर बोललेलो आहोत, पण मला एक 2-4 गोष्टी सगळ्या महिलांना सांगाव्याशा वाटतात.
की आपण आपलं वर्षभराचं नियोजन कसं केलं पाहिजे. आयुर्वेद आणि पंचकर्म हे आपल्याला भारतीयांना वरदान आहे. आणि मला असं वाटतं ज्याही ठिकाणी ज्या ज्या महिला आहेत त्यांच्या आजूबाजूला कुठेतरी आयुर्वेद पंचकर्म सेंटर्स असतात, डॉक्टर्स असतात, थोडं सर्च करायचं. कारण काय असतं, प्रकृतीनुसार जर तुम्ही आहार घेऊ शकलात तर अजून जास्त फायदा तुम्हाला होऊ शकतो. आणि आम्ही असं सांगतो की जर आरोग्य एकदम बिना आजारांचं तुम्हाला ठेवायचे तर वर्षभराचं पंचकर्माचं नियोजन तुमचं झालं पाहिजे. म्हणजे ऋतूनुसार पंचकर्म आणि ऋतूनुसार आहार हा आरोग्यासाठी आपल्याला खूप आवश्यक असतो. आता मी गेल्या 25 वर्षापासून आयुर्वेद पंचकर्मच करतेय, तर त्यामुळे मी अगदी गॅरंटीने लिहून पण देऊ शकते की हे आपल्यासाठी वरदान आहे. आणि मला असं वाटतं आपल्या महासभेची एक आरोग्य साखळी तयार व्हायला पाहिजे. म्हणजे PST आहे किंवा बॉडी मेंबर्स आहेत जिथले त्यांनी आपल्या आरोग्याबद्दल थोडी चर्चा आपल्या मैत्रिणीसोबत करायची. तिच्या ज्या ज्या गोष्टी पॉझिटिव्ह आहेत त्या आपण घ्यायच्यात, आपल्यामध्ये ज्या पॉझिटिव्ह आहेत त्या आपल्या मैत्रिणीला द्यायच्यात. आणि ही आरोग्य साखळी एक एक विचारांनी चांगली होऊ शकते. आणि सगळ्यात जर काय असेल स्वस्त तर आरोग्य मिळवणं आहे. आजकालच्या फॅन्सी जगामध्ये असं वाटतं की खूप महाग झालंय आरोग्य, पण तसं नसून आजार झाल्यावर ते महाग आहे, आजार न होता ते खूप स्वस्त आहे. कारण निसर्गाने आपल्याला सगळं स्वस्त देऊन ठेवलंय, त्याचा फक्त आपल्याला उपयोग करायचा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, वर्षभरामध्ये एकदा तरी प्रत्येक महिलेने इन्व्हेस्टिगेशन करावे. ब्लड इन्व्हेस्टिगेशन असतील, सोनोग्राफी असेल, काही टेस्ट असतील, आपल्या गायनेकॉलॉजिस्टला किंवा आपल्या फिजिशियनला दाखवून आपण त्या टेस्ट केल्या पाहिजेत. 40शी नंतर तर त्या टेस्ट खूप आवश्यक असतात. दुसरी महत्वाची गोष्ट, आपल्याकडे प्रत्येकीकडे वेइंग स्केल वजन ची मशीन जी असते ती असली पाहिजे पर्सनल. त्याचा फायदा काय होतो वजन कमी करताना, तुमचं समजा 2010 मध्ये जे वेट आहे ते पण डायरीत नोट डाऊन असलं पाहिजे, 2015चं पण माहिती पाहिजे आणि 2016चं. म्हणजे 6 महिन्याला, वर्षाला, 2 महिन्याला वेट आपण नोट केलं पाहिजे. म्हणजे ते खूप जास्ती नाही वाढणार. थोडं वाढलं की अवेअरनेस तयार होतो आणि आपण आपल्या लाईफस्टाईलने किंवा डाएट रुटीनने आपण ते मेंटेन करू शकतो किंवा अवेअर होऊ शकतो. ते एक वेइंग स्केल खूप आवश्यक आहे. तिसरी महत्वाची गोष्ट, आपल्या डेली डाएटचं, आता खूप डाएटचे प्रकार आहेत बरं का, सगळ्यांना ते माहिती पण असतात. मिलेट्स प्रोटीन डाएट आहे किंवा आपल्या घरगुती वेगवेगळ्या प्रकारचे आपण डाएट घेत असतो. तर प्रत्येक महिलेने सकाळी मॉर्निंगला दिवसभराचं डाएट रुटीन ठरवायला पाहिजे. खूप जण आपण नाही ठरवत, स्वयंपाकघरात गेल्यावर ठरवतो आज काय करायचंय. पण माहितीये का, कॅलरी काउंट जर विचार करायचा आहे तर सकाळी किती कॅलरी घेतो आणि रात्री किती कॅलरी घेतो. मग समजा हेवी सकाळी जेवण झाले आपलं, तर आपण रात्री थोडं हलका आहार घेतला पाहिजे. तर ह्या एक 2-4 गोष्टीच आहेत की ज्या सहज आणि सोप्या करण्यासारख्या आहेत. आपण त्या जर रोज रुटीन मध्ये टाकल्या तर आपलं वेट किंवा हेल्थ मेंटेन राहू शकते. तर आता आजचं आपलं जे रुटीन आहे, 3ऱ्या दिवसाचं आपण सेशन स्टार्ट करतो आहोत. तर ह्या ठिकाणी आपण ध्यान, मेडिटेशन आणि ब्रीदिंग हे तिन्ही गोष्टीचा विचार करून अभ्यास करणार आहोत. तर असं मी समजते सगळ्यांनी 3, 3.5, 4 घंटे तरी झाले असतील आहार घेऊन. जर खूपच उशीर झालेला असेल तर आज फक्त ऐका आणि थोडंसं करण्याचा, मेडिटेशन करण्याचा प्रयत्न करा. प्रथम मी दीर्घ श्वसनाचा अभ्यास घेते आणि त्यानंतर आपले जे 7 चक्र आहेत शरीरामध्ये त्याची थोडी माहिती देते. म्हणजे आपल्याला मेडिटेशन मध्ये त्या चक्रावर पण ध्यान करता येईल. काय असतं, आपण जेव्हा चक्र, आपल्याला जर 7 चक्र आहेत शरीरामध्ये की जे चक्र आपल्या सगळ्या नर्वस सिस्टीमला अटॅच असतात आणि पूर्ण शरीराला ते बॅलन्स करत असतात. इव्हन पंचभौतिक बेसवर पण आणि पूर्ण शरीराला पण. म्हणजे सगळे तत्व जे काही आपल्या शरीरामध्ये आहेत ते तत्व हे पूर्ण 7 चक्र बॅलन्स करत असतात. तर मेडिटेशन मध्ये जर आपण ह्या 7 चक्रांचा अभ्यास केला तर आपल्याला निश्चितच फायदा मिळतो. आणि बॉडी हील करण्यासाठी हे चक्र आपल्याला खूप मदत करतात. कारण आता न्यूरोसायन्स पण ह्या गोष्टीला मान्य करते की हे 7 चक्रांचं जर मेडिटेशन करत गेलं तर आपल्या शरीरावर त्याचे पॉझिटिव्ह परिणाम दिसतात.
प्रचंड रिसर्च ह्या विषयावर होते आहे, इव्हन योगासनांवर पण आणि आपल्या प्राणायामवर पण. मग हे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, तर आपण करायला काहीच हरकत नाही. मोठे मोठे कॅन्सर पेशंट किंवा ज्यांचे क्रॉनिक डिसीजेस आहेत ते बिलकुल कमीच नाही होऊ शकत, त्या लोकांना पण 60-70% फक्त ब्रिदिंगनी आणि आपल्या चक्र मेडिटेशननी फायदा होताना आम्ही बघतो पेशंटला तसं. कारण त्याच्यावर रिसर्च खूप चालू आहे आणि इव्हन आता मोठ्या मोठ्या हॉस्पिटलला पण हे मेडिटेशन चालू झालेले आहेत. तर आज आपण त्याचा थोडा अभ्यास करूया. 7 चक्र कुठली आहेत माहिती नसतील तर मी पहिल्यांदा सगळ्यांना सांगते. मूलाधार चक्र, पहिलं चक्र आहे ते मूलाधार चक्र. आपली जी ॲनस आहे किंवा शिवनी म्हणतो आपण, त्या ठिकाणी हे ते चक्र असतं. पृथ्वी तत्वाचं ते चक्र आहे. ते आपलं शरीर बॅलन्स करत असतं, मन बुद्धी बॅलन्स करत असतं. स्थिरता शरीराला मनाला देणारं ते चक्र आहे आणि पृथ्वी तत्व असल्यामुळे शरीरात जिथे कुठे पृथ्वी तत्व आहे त्या ठिकाणी ह्या चक्राचं काम चालतं. दुसरं जे चक्र आहे ते स्वादिष्ठान आहे. आपली बेंबी आणि ॲनस म्हणजे टॉयलेटची जागा, त्याच्या जो मधला भाग आहे त्या ठिकाणी स्वादिष्ठान चक्र असतं. आपल्याला जो काही जीवनामध्ये आनंद मिळतो किंवा मिळत असतो आणि आपल्याला जो मिळवायचा आहे त्यासाठी हे चक्र कारणीभूत असतं. युटेरसचे आजार, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे आजार, ब्लॅडर आहे किंवा रेक्टम आहे, आपलं लार्ज इंटेस्टाईन आहे, ह्याचे सगळे आजार पण ह्या चक्राशी निगडीत असतात. जे आपलं आरोग्य त्या सिस्टीमवर अवलंबून आहे ते ह्या चक्राशी कंट्रोलमध्ये असतं आणि ते जलतत्वाशी निगडीत आहे. रुपाली, प्लीज आजच्या दिवस तू सगळ्यांनाच म्यूट ठेव ना. हे असं मध्येच डिस्टर्ब झालं ना तर म्हणजे जे काय चालू आहे ते कळतच नाहीये ग. बबिता, सगळ्यांनाच म्यूट कर तुम्हाला केलं तुझ्याकडनं. नाही बबिता, रुपाली, बबिता ताईला केले होस्ट. अरे नाही मला केलं होतं, मी बाहेर पडले म्हणून हे झालं. बबिता तुला जमतं का? रुपाली तुला करायला सांग पटकन प्रितेशला. हो, एकच मिनिट. हो. कारण का मला केलं होतं पण ती मी बाहेर पडून मग हे झालं, परत बबिता झाली आहे. चालतं, चालतं. लगेच हा सांग. तुला हे कर बरं. सांगून पण लेडीज नाही कळत त्यांना. करू start? नाही, मला होस्ट नाही केलंय. तुलाच केलंय का? मला केलं होतं. हा, ते मी बाहेर पडले की ऑटोमॅटिक तुला होतंय. मला ते काही दिसत नाही आता इथे. आहे तू होस्ट आहे. ठीक आहे. सुरू ठेव. अर्चना सुरू ठेव तू. हो, आता मूलाधार झालं, स्वादिष्ठान झालं. तिसरं चक्र आहे मणिपूर. मणिपूर चक्र म्हणजे बेंबी जवळ असणार अग्नितत्वाशी, आपल्या पचनाशी, आपल्या स्मॉल इंटेस्टाईनशी, आपल्या गॅस्ट्रिक ज्युसेसशी हे चक्र कारणीभूत असतं. जे आपल्या चेहऱ्यावर तेज आहे, शारीरिक तेज आहे, ओज आहे, ते तत्व सगळे ह्या मणिपूर चक्रामुळे कंट्रोलमध्ये असतात. किंवा हे कमी होतं. आता बऱ्याच जणांना आपण बघतो पचन होत नाही, फूड डायजेस्ट होत नाही. जरी सगळं त्यांचा आहार नीट आहे तर आपल्याला ह्या ठिकाणी कधी कधी त्या चक्रांचा पण विचार करावासा लागतो. चौथं चक्र आहे रथचक्र, म्हणजे जे हृदयाचं काम करतं. व्यानवायू जो आहे तो ह्या चक्राशी निगडीत आहे. शरीरातलं सगळं ब्लड सर्क्युलेशन, रक्तप्रवाह किंवा अशुद्ध रक्ताचं निष्कासन ह्या चक्राशी निगडीत आहे. आणि अफेक्शन, लव किंवा आपण जे एकमेकांवर प्रेम करतो, आपलं जे कुटुंब व्यवस्था आहे, ह्या सगळं जे काही आहे ते ह्या रथचक्राशी निगडीत असतं. कसं असतं, वृक्षता जेव्हा मनाला यायला लागते तेव्हा ती शरीरावर पण येते. म्हणून म्हणतात ना, मायेचा ओलावा असला पाहिजे. म्हणून आपण ह्युमॅनिटीनी सगळ्यांसोबत वागावं. त्याचं कारणच आहे की आपलं शरीर पण त्याच्यामध्ये चांगलं राहतं. हे झालं रथचक्र. आणि 5वं जे आहे ते आहे विशुद्ध. म्हणजे हे जे 5 चक्र आहेत हे शरीराशी निगडीत आहेत आणि जे राहिलेले 2 आहेत ते आध्यात्मिक प्रगतीसाठी किंवा परमात्म्याचा अभ्यास करण्यासाठी किंवा परमात्म्यामध्ये जेव्हा आत्म्याचं विलीनता होते तेव्हा हे 2 चक्राचा अभ्यास लोक करतात आणि त्या ठिकाणी खरी प्रगती आपण समजतो. विशुद्ध चक्र जे आहे ते वक्तृत्व आहे, तुमचं बोलणं आहे, प्रेझेंटेशन आहे किंवा तुमचे सगळ्यांसोबतचे असणारे व्यवहार आहेत, तर हे सगळं चक्र कंट्रोल करत असतं. वाणीमध्ये गोडवा आणि विचारांमध्ये गोडवा,
जेव्हा वाणीत असतो तेव्हा विचारात असतो. तर तो गोडवा पण आपल्याला खूप जीवनाला साथ देणारा असतो आणि तो शरीर आपलं मन, शरीर आणि बुद्धी हे संथ ठेवत असतं. पंचमहाभूतांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा ह्या 5 चक्रांचा पण विचार करावा लागतो. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. म्हणजे आकाश तत्वासोबत विशुद्ध चक्र काम करत असतं. 5 चक्र समजले असतील असं मी समजते. आणि 5वं चक्रानंतर जे 6वं चक्र आहे ते आज्ञाचक्र म्हणजे आपलं भ्रूमध्य. भ्रूमध्यामध्ये आत्म्याचं आपला बिंदू रूपात स्थान सांगितलेलं आहे. आपला जो आत्मा आहे त्याचं हे जे शरीर आहे ते घर नव्हे. त्याचं फक्त काही काळासाठी ते घर असतं आणि त्याचं खरं ठिकाण जे आहे ते भ्रूमध्यात आहे. आणि जेव्हाही आपण मेडिटेशनचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला श्वास आणि भ्रूमध्य इतकंच आपल्याला विचार करावा लागतो. आणि मग ती जी हिलिंग एनर्जी आहे ती आपल्याला त्या आज्ञाचक्राला जेव्हा आपण देतो तेव्हा ती आत्म्याला मिळत असते. आणि शेवटचं जे चक्र आहे ते सहस्त्रसार म्हणजे आपल्या अगदी डोक्याच्या मध्यभागामध्ये वरती. तर ते जे चक्र आहे ते तिथून जो आपण आत्म्याचा प्रवास परमात्म्यापर्यंत करतो तर तो त्या मार्गातून होत असतो. इव्हन परमात्म्याकडनं जी काही पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला मिळते किंवा आपली जिथून उत्पत्ती झालेली आहे ती जी काही व्हाईट एनर्जी आहे किंवा ती जी पॉझिटिव्ह ऊर्जा आहे ती त्या सहस्त्रसार चक्रापासून मूलाधार चक्रापर्यंत वाहत असते. आणि जर हा एनर्जी फ्लो कुठेतरी आपल्या खाण्यापिण्यातून किंवा विचारातून किंवा मनाच्या विकारातून ब्लॉकेज तयार झाले तर एनर्जी फ्लो आपला हा पूर्णपणे होत नाही आणि कुठलं तरी चक्र ऑब्स्ट्रक्ट होतं. म्हणजे त्या ठिकाणी ती एनर्जी तिथे मिळत नाही आणि मग तसे विकार होतात. तर ह्यावरही खूप रिसर्च चालू आहे. तर आज आपण आपलं कुठलं चक्र ब्लॉक आहे ह्याचा अभ्यास न करता आपले चक्र कसे चार्ज होतील, आपल्याला मेडिटेशनमध्ये ह्या चक्रांचा कसा फायदा करून घ्यायचा आहे. कारण तुम्ही जर ते चक्र तुमचं ओपन आहे आणि तुमचं सगळं आयुष्य छान आहे तर उत्तमच आहे. पण कुठेही सूक्ष्म ब्लॉक आहे तर आपला तो त्या मेडिटेशननी निघून जातो. म्हणून तो रोज अभ्यास करायचा आहे. प्राणायाम जितका महत्वाचा आहे तितकं मेडिटेशन पण महत्वाचं आहे. तर आज आपण दीर्घ श्वसन सुरुवातीला घेतल्यानंतर मी मेडिटेशन सुरुवात करेल तर त्यामध्ये चक्र आपल्याला फील करायचे. परत एकदा रिपीट करते. मूलाधार की जे आपल्या गुदद्वाराजवळ आहे, त्यानंतर स्वादिष्ठान आपल्या बेंबी आणि गुदद्वाराच्या अगदी मध्ये आहे. बेंबीजवळ जे आहे ते मणिपूर चक्र आहे. हृदयाजवळ जे आहे ते ऋतचक्र आहे आणि जे आपल्या घशामध्ये आहे ते स्वादिष्ठान चक्र आहे. सॉरी, विशुद्ध चक्र आहे. तर विशुद्ध चक्रापर्यंत 5 चक्र होतात. नंतर आज्ञाचक्र आणि नंतर आहे सहस्त्रसार. तर असे 7 चक्र मी तुम्हाला सांगितले. फक्त फील करा आणि आपण मेडिटेशन करताना छान सुखासनात बसायचंय, रिलॅक्स बसायचंय आणि मांडी थोडीशी मागे पुढे जिथे तुम्हाला मांडीला त्रास नाही होणार, कुठे पेन नाही होणार असं घ्या आणि डोळे मिटून फक्त ज्या काही मी सूचना देईल त्या सूचनेप्रमाणे तुम्ही मेडिटेशन करायचे. शक्यतो रूमचा दरवाजा जिथे बसला आहात ते लावून घ्या. आजूबाजूला कोणी नसायला पाहिजे. 10 मिनिट्स फक्त तुम्हाला सगळ्यांना द्यायचे. 10 मिनिट्समध्ये तुम्हाला भरपूर काही शिकायला मिळेल आणि तुमचं स्वतःचंही मेडिटेशन होऊन जाईल. आणि आवाज कुठून येऊ नये, खिडकी बंद करून शक्यतो तुमचा माईक ऑफ ठेवा आणि आता आपण सुरुवात करणार आहोत. चालू ठेव. थोडा आवाज वाटतेस खबर आहे. म्युझिकचा आवाज येतोय का तुम्हाला? नाही म्युझिकचा आवाज येतोय का? नाही 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 येत, नाही येत. येत नाहीये. येत नाही. ठीक आहे.
आता येतोय का आवाज? नाही. नाही येते? थोडासा आला ना तुमची. थोडासा आला ना, म्हणजे थोडा आवाज वाढवते. पूर्ण व्हॉल्यूम मोठा करत आहे. फुल करा व्हॉल्यूम. Volume नाही तेवढाच. तुझा आवाजच बारीक आहे. थोडे 1-2 मिनिटं. हो हो. लगेच त्याच्याकडनं जॉईन करशील. माझा आवाज तुम्हाला स्पष्ट येतोय ना? हो. हो. मी आता हेडफोन कनेक्ट केलेत आणि डायरेक्ट बोलतीये. जर आवाज आला म्युझिकचा तर ऐका, नाही तर आपण तसंच घेऊयात मेडिटेशन. ठीक आहे? चालेल. लावा. तुला टाकलेला व्हिडिओ ऑन करून टाक. आत्ता टाकलेला आहे ना? मोठा कर नाही आवाज. आता येतोय का आवाज? नाही. ठीक आहे, ठीक आहे. जेवढा आला तेवढा आता. कारण मला ह्याच्यात ऍड नाही करता येते. मेडिटेशनचं जे म्युझिक आहे ना, ते ऍड नाही अच्छा. करता येते आपल्या मीटिंग मध्ये. लांब श्वास घ्यायचाय, लांब सोडायचाय. अलगद डोळे मिटा. पाच वेळेस श्वास घ्यायचा आहे. डोळे अगदी शांत मिटायचे आहेत. कुठेही चेहऱ्यावर आपल्या स्ट्रेस नको आहे. जितकं चेहरा, तुमचे डोळे जेवढं शांत स्थिर करता येईल तितका तुमचा चेहरा प्रसन्न आणि सुंदर दिसतो आहे असं फील करायचंय. 5 वेळेस लांब श्वास घ्या, 5 वेळेस सोडा. बेंबीच्या टोकापर्यंत आपला श्वास पोहोचेल इतकी काळजी घ्यायची आहे. पूर्ण श्वास पूर्ण छातीमध्ये, पोटामध्ये आपण भरतो आहोत असं फील करायचंय.
आपलं सगळं लक्ष जे आहे ते आपलं लक्ष श्वासावर केंद्रित करायचं आहे. सगळा थकवा आपला शरीराचा हळूहळू कमी होतो आहे. आपण जे आसन ग्रहण केलं आहे तिथेही कुठेही आपल्याला पेन नाही आहे. शरीर शिथिल सोडायचे. नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने सोडायचा आहे. माउथ ब्रीदिंग म्हणायचं याला. खूप ताण आल्यानंतर आपण उच्छवास टाकतो की नाही, असं करतो आपण, तेव्हा आपल्याला बरं वाटत असतं. जेव्हाही कुठला स्ट्रेस येतो तेव्हा आपण माउथ ब्रीदिंग करायला पाहिजे. सगळं लक्ष श्वासावर. कुठलाही डोक्यामध्ये विचार येत असेल तरी त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाहीये. फक्त श्वासावर लक्ष केंद्रित करतोय आपण. भ्रूमध्ये आपल्या जिथे आत्म्याचं स्थान आहे त्या ठिकाणी आपलं लक्ष केंद्रित आहे. विचार शून्यता येणार नाहीये, पण विचारांची जी गती आहे ती हळूहळू कमी करायची आपल्याला. सगळं लक्ष अंतर्मुख होऊन आपल्या आतल्या शरीराकडे, मनाकडे, आपल्या ब्रेनकडे, हृदयाकडे द्यायचं आहे. जमत नसेल तर श्वासाकडे लक्ष द्या. आपण जरी ह्या पृथ्वी तलावर जन्म घेतला तरीही आपण कुठून आलो आहोत हे स्थान परमात्म्याचं आपल्याला हे निश्चितच माहिती नाहीये, पण आपल्याला कुठेतरी परमात्मा आहे हे मान्य करावं लागतं. परमात्म्यापासून आत्म्याची उत्पत्ती होते आणि परमात्मा ते आत्म्याची जी काही जर्नी आहे आणि जो काही प्रवास आहे तो आपल्याला माहिती नसतो, पण आपली उत्पत्ती ही परमात्म्याकडनंच झालेली असते. परमात्म्याकडे आपल्याला जायचं आहे. व्हिज्युअलायझेशन करा की आपण आपल्या मूळ स्थानाकडे जातो आहोत. जसं आईच्या कुशीत आपल्याला खूप आनंद होतो, तसं आपण जेव्हा परमात्म्यासोबत आत्म्याचं मिलन होतं आणि जेव्हा आपण म्हणतो ना की त्याला व्हिज्युअलाइज करायला लागतो, तेव्हाचं जे समाधान आहे ते खूप छान समाधान असतं. पूर्ण सरेंडर करायचं आहे. परमात्म्याजवळ नतमस्तक व्हायचंय. एक पांढरा स्वच्छ प्रकाश आत्म्याला प्राप्त होतो आहे असं फील करायचंय, व्हिज्युअलाइज करायचंय. एक स्वच्छ प्रकाश परमात्म्याकडनं आपल्याला मिळतो आहे आणि तो प्रकाश घेऊन आपण आपल्या स्वस्थानी म्हणजे आपल्या भ्रूमध्यामध्ये आज्ञाचक्राजवळ येतो आहोत. आज्ञाचक्राजवळ आपण स्थिरावल्यानंतर तो सगळा जो व्हाईट प्रकाश आहे, शुभ्र एक पांढरा प्रकाश आहे, तो आपल्या वरच्या डोक्यापासून ते पायापर्यंत सगळीकडे पसरतो आहे असं फील करायचंय. त्या प्रकाशामध्ये आपल्याला न्हाऊन जायचंय आणि तो जो प्रकाश आहे तो प्रकाश आपल्या शरीराच्या प्रत्येक सेलपर्यंत, प्रत्येक ऑर्गन पर्यंत, प्रत्येक सिस्टीम पर्यंत जातो आहे आणि जे जे काही आपले टॉक्झिन्स आहेत त्या प्रकाशाच्या पॉवरमुळे किंवा प्रकाशाच्या स्वच्छतेमुळे ते सगळे टॉक्झिन्स निघून जात आहेत. कुठेही शरीरात पेन आहे
किंवा कुठल्या ऑर्गनचा आपला जो त्रास आहे त्या त्रासापर्यंत तो प्रकाश न्यायचा आहे आणि फील करायचे तो त्रास माझा कमी होतो आहे, शरीर हलकं होत आहे. पूर्ण व्हाईट प्रकाश मूलाधार चक्रापर्यंत न्यायचा आहे. सहस्त्रसार चक्रापासून आज्ञा चक्रापर्यंत, आज्ञा चक्रापासून विशुद्ध चक्रापर्यंत, विशुद्ध चक्रापासून रथचक्रापर्यंत, नंतर मणिपूर, स्वादिष्ठान आणि मूलाधार. सगळ्या नर्व्स, नाड्या इतक्या छान प्रवाहित होत आहेत, कुठेही ब्लॉक नाहीये. सगळे चक्र एकदम तेजस्वी आणि शुभ्र प्रकाशाने अगदी ते त्यांचं कार्य ते चांगले करत आहेत असं व्हिज्युअलाइज करायचंय. आणि त्या चक्रांच्या निगडीत जितक्या सिस्टीम्स आहेत त्या सिस्टीम पण छान काम करत आहेत. आपण ज्या ठिकाणी बसून आहोत त्याच ठिकाणी ही सगळी जर्नी व्हिज्युअलाइज करू शकतो. ब्रेन मध्ये, मेंदूमध्ये विचार करा किती पेशी असतात आणि त्या किती छान कार्यरत असतात. कंटिन्यू आपण झोपलं तरी त्या काम करतात. त्यांचं धन्यवाद आपल्याला करायचं आहे. हृदयाचं काम 24 तास चालू असतं आणि तुम्हाला माहिती आहे जेव्हा थकतं तेव्हा आपण ह्या जगात राहत नाही. पण अविरत कामपणे आपलं शरीर हृदयावर अवलंबून असतं आणि ते हृदय आपल्याला अगदी कुठल्याही अपेक्षा न करता एवढं शरीर चालवतं. त्यासाठी धन्यवाद हृदयाला मानायचे. ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस म्हणतात ह्याला, कारण आपल्याकडे जे आहे त्यात आपण आनंदी राहायला शिकलं पाहिजे. हेच तर खरं अध्यात्म आहे. सगळं शरीरातल्या जेवढ्या सिस्टीम्स आहेत त्याही छान काम करतायत. आपलं पचन सुधारत आहे. शरीराच्या पचनानंतर जो आहार रस तयार होतो तो रक्तामार्फत सगळ्या सिस्टीम्सला व्यवस्थित जातो आहे आणि आपल्या सिस्टीम छान एनर्जीने काम करतायत. सगळे स्नायू, सगळे टेंडन्स, सगळे मसल्स, सगळ्या सेल्स, हे सगळं अगदी छान काम चालू आहे. शरीर एकदम हलकं झालं आहे आणि ह्या सगळ्या तेजस्वी पूर्ण शरीराला मी आता टिकवून ठेवणार आहे हा संकल्प करायचा आहे. कारण आपण जसे संकल्प करतो तसं आपलं शरीर, मन आणि बुद्धी काम करत असतात. त्यामुळे सकाळी उठल्यावर रोज असं म्हणायचं की मी हेल्दी आहे, मी खूप पॉवरफुल आहे, त्यानंतर मी खूप जास्ती प्रोडक्टिव्ह काम करते आहे. विचारांचे जेवढे तरंग आहेत ते अगदी आपले आता संथ झालेले आहेत. कुठलाही विचार येतोय आणि जातोय, मला काही फरक पडत नाहीये त्या विचारांशी, कारण अलिप्ततेने मी त्या विचारांकडे बघतीये. दहा मिनिटाची सुद्धा ही अवस्था आपल्याला दिवसभराची एनर्जी देऊ शकते. गायडेड मेडिटेशन पेक्षाही जेव्हाही आपण व्हिज्युअलाइज करतो, आज फक्त शिकवण्यासाठी आपण हा एक उपक्रम घेतला, पण जेव्हा तुम्ही स्वतः एकटं बसून असता तेव्हा पण तुम्ही झोपताना हा प्रयोग करू शकता. जितकं शक्य आहे तितकं शरीर शांत, शिथिल, तरंग विरहित, हेही ब्रेनवर आपल्या स्ट्रेस नाहीये, ताण नाहीये असं फील करायचंय. संथ श्वास चालू ठेवायचा आहे. तो जो व्हाईट लाईट आपण
परमात्म्याकडनं घेऊन आलो होतो, त्याचं एक आपल्याला स्वतःच्या शरीराभोवती आवरण तयार करायचं आहे, कॅप्सूल तयार करायची आहे आणि त्या कॅप्सूलमध्ये जसं बाळ आईच्या गर्भात अगदी सुरक्षित असतं, तसं आपल्याला स्वतःला सुरक्षित ठेवायचं आहे. म्हणजे आपल्या ऑरामध्ये काही निगेटिव्ह थॉट्स आहेत किंवा काही जे त्रासदायक विचार आहेत, त्यांची एंट्री कमी होते, बंद होते. अभ्यासानंतर खूप फायदा होताना दिसतो. आणि त्या स्वच्छ प्रकाशामध्ये पोहायचे आपल्याला. किती छान आणि फील करायचे की आज मी सुरक्षित ठिकाणी बसलेली आहे. सगळे विचार, सगळे ताण जेव्हा आपण भगवंताच्या पायाशी ठेवतो, तेव्हा आपली जिम्मेदारी संपते. गीता आपल्याला तेच शिकवते. हे जे प्रोटेक्शन आपण केलेलं आहे, आता त्या प्रोटेक्शन मध्ये आपण राहणार आहोत. दोन्ही हात हळूहळू आपले रब करायचे. रब करून आपण आपले हात हळूच डोळ्यावर ठेवा आणि अलगद डोळे उघडायचे, कारण गेली 10 मिनिटं 12 मिनिटं झाले आपण डोळ्यावर हात ठेवले होते आणि ते जे हात आहेत ते एकदम प्रकाशाला आपल्याला साथ देत नाहीत. म्हणून हळूच चेहऱ्यावर, आपल्या बॉडीवर सगळीकडे आपल्याला ते हात फिरवायचे आणि स्वतःला घट्ट मिठी मारायची. माझं आणि माझं आत्म्याचं जे नातं आहे ते पहिलं नातं आहे आणि माझं शरीराची जे नातं आहे ते पहिलं नातं आहे आणि शरीर स्वास्थ्य टिकवण्यासाठी मीच खरी जिम्मेदार आहे. हे जेव्हा आपण मान्य करू तेव्हाच आपण आपलं आरोग्य चांगलं टिकवू शकतो. हळूच डोळे उघडा. कसं वाटलं सगळ्यांना? खूपच छान. 10 ते सुंदर 12 एकदम. मिनिटं. शांत एकाग्रता वाटली. आणि जेव्हा ना हे सगळे इन्स्ट्रक्शन कोणी सांगणारं नसतं, तेव्हा अजून चांगलं मेडिटेशन होतं माहितीये का? म्हणून एकांत 10 मिनिटंच राहायचंय, पण सकाळी 10 मिनिटं आपण स्वतःला दिले पाहिजेत. तेव्हा जमत नसेल तर तुम्ही रात्री पण मेडिटेशन करायला काहीच हरकत नाही, कारण 2-2.5 घंट्यांनी डायजेशन आपलं अर्ध तरी कंप्लीट झालेलं असतं. हलकं वाटतं एकदम. आणि सगळ्यात महत्वाचं ना, जेव्हा आपण हे मेडिटेशन करतो ना, झोपेच्या कुठल्याच तक्रारी राहत नाहीत आणि अगदी चेहऱ्यावर पण आनंद दिसतो आपल्या. कसं असतं, दुःखाचं कारणही आपणच आहोत, सुखाचं कारणही आपणच आहोत. मान्यावर आहे ते, की नेमकं आपल्याला काय स्वीकारायचे आणि काय सोडायचे. आणि स्त्रीला काय होतं, बऱ्याच जिम्मेदारी असतात आणि मानसिक ताणतणाव नाही म्हणलं तरी असतो. तर त्या ताणतणावापासून जर सध्याच्या काळात मुक्तता पाहिजे, तर इतकं मेडिटेशन करायला पाहिजे, इतकं ध्यान करायला पाहिजे. आणि जे तुम्ही कोणी नामस्मरण करतं किंवा कोणी काही पूजा करतं, ते तुमचं सगळं चालू ठेवून पण तुम्ही हे 10 मिनिटं स्वतःसाठी काढा. कारण बॉडी हील होत असते आणि ही जी बॉडी हिलिंग आहे ना, ती कुठल्याही औषधांनी शक्यच नाहीये. त्यामुळे मैत्रिणींनो, आजपासून संकल्प करूयात, रोज 10 मिनिटं स्वतःला देऊयात. आता आपल्याला जे काही प्रश्न उत्तर आहेत ते आपण घेण्यासाठी सुरुवात करतोय. तर काही प्रश्न माझ्याकडे आले होते, काही कॉमन पण आहेत आणि काही वेगळे पण आहेत. तर जे कॉमन आहेत ते सगळेजण सेमच बोलते मी. तर आज आपण पहिलाच प्रश्न घेतोय. आष्टीकर ताईंनी मला विचारला होता की मेनोपॉजसाठी आपण नेमकं काय करायला पाहिजे. आणि सध्या असं वाटतं मला की जॉईन झाल्यावर की हे 40, 50 आणि 55, 60 पर्यंत सगळ्या ह्या महिला असतील. तर प्री मेनोपॉज आणि पोस्ट मेनोपॉज हे दोन्ही गोष्टीवर आज आपण बोलूयात. सध्याच्या जर स्थितीत आपण बघितलं तर मेनोपॉज पर्यंत मॅक्झिमम महिला जातच नाहीयेत. हिस्टेक्टॉमीची वेळ येते.
तर हिस्टेक्टॉमी पण एक मी म्हणेल की खरंच आवश्यकता त्या गोष्टीची नसते. पण जेव्हा खूप त्रास होतो तेव्हा आपल्याला गर्भाशय काढावंच लागतं. कारण कॅन्सर सारखे, युटराईन फायब्रॉइड सारखे अनेक आजार महिलांना होताना दिसतात. हेवी ब्लिडिंग आहे, त्यामुळे होणारा विकनेस आहे. तर हिस्टेक्टॉमीचं कारण पण आपण सांगणार आहोत की का होतं. कारण जसं जसं आपला मेन्सेस स्टार्ट होतात तेव्हापासून आपला आहार विहार त्या ठिकाणी काउंट केला जातो. सध्याच्या लाईफस्टाईलमुळे युटराईन फायब्रॉइडचं प्रमाण खूप वाढतंय आणि त्याच्यामुळे पण बल्की युटरस होणं किंवा हेवी ब्लिडिंग होणं, हार्मोनल इम्बॅलन्स होणं, त्यामुळे आपल्याला हिस्टेक्टॉमी किंवा युटेरस आपल्याला काढावं लागतं. ह्या सगळ्या हिस्टेक्टॉमी आणि मेनोपॉजच्या सेम केस असतात, सेम सिम्पटम असतात. कारण मेनोपॉजमध्ये जे आहे तेच आपण युटरस काढल्यावर त्या महिलेला होत असतं. तर त्या ठिकाणी आपण हिस्टेक्टॉमी झाल्यानंतर आणि प्री मेनोपॉजमध्ये काय करायला पाहिजे, तर पहिल्यांदा योगाभ्यास सुरू करा. जितकं शक्य आहे तितकं बॅलन्स डाएट घ्यायचं. न्यूट्रिशन मेंटेन झालं पाहिजे, कारण आयर्न, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी हे जर व्यवस्थित असेल तर आपल्या शरीरातला वात वाढत नाही, ड्रायनेस येत नाही. आता बऱ्याच महिलांचे केस गळतात, केस पातळ होतात, त्यानंतर अशक्तपणा येतो, चेहऱ्याचा ग्लो जातो. तर हे जाण्याचं कारण असते आपले हार्मोन्स पण ह्याशी निगडीत असतात. कारण आपलं जर ऑक्सिटोसिन, प्रोजेस्ट्रॉन आणि हे जर आपलं नॉर्मल नसेल तर आपल्याला तितकी ताकद शरीराला मिळत नाही. आणि शरीराला जर ताकद हार्मोन्समुळे मिळत असेल तर ते हार्मोन्स आपल्याला जेव्हा जेव्हा पिरियड आपला जातो किंवा मेनोपॉज होतो तेव्हा ते शरीरात बनत नाहीत. तर आपल्या काही ज्या ऍक्टिव्हिटी असतात, योगासन आहे, ब्रीदिंग वर्क, आपलं प्राणायाम आहे, त्यामुळे ते हार्मोन्स बॅलन्स राहू शकतात. तर थोडंसं योगासनाचा अभ्यास करायला पाहिजे आणि जे मेडिटेशन आहे त्यामुळे पण आपण आनंदी राहू शकतो. तुम्हाला माहितीये का, हॅपी हार्मोन्स सध्या आपल्याला खूप गरजेचे असतात मेनोपॉजमध्ये. आणि हॅपी हार्मोन्स जेव्हा आपल्याला बॉडीमध्ये सिक्रेट होतात तेव्हा बाकीच्या हार्मोन्सवर त्याचा परिणाम होतो आणि तितका ड्रायनेस येत नाही. आणि शेवटी आहे पंचकर्म. पंचकर्मामध्ये वातासाठी मेनोपॉजमध्ये खूप चांगल्या ट्रीटमेंट आहेत. तुमच्या जवळ जर कोणी आयुर्वेदिक डॉक्टर असतील तर त्यांच्याशी तुम्ही कन्सल्ट करा. कारण केस पातळ होणं पुढे तर अगदी बायकांना सुद्धा टक्कल पडते, अशा केसेस पण आम्ही बघतोय. आणि खूप डिप्रेशन, प्रचंड डिप्रेशन असतं, हॉट फ्लॅशेस होतात किंवा इरिटेबल होतं, माइंड पण इरिटेबल होतं, चिडचिडेपणा वाढतो. घरामध्ये असं वाटतं की आज आईला काय झालंय किंवा ती अशी का वागते आपल्यासोबत, पण ते इंटरनलीच सगळे सिम्पटम्स असतात. त्यासाठी तुम्हाला स्वतःमध्ये पण चेंजेस करावे लागणार आहेत, काही अभ्यास करावा लागणार आहेत, काही ट्रीटमेंट पण घ्यावे लागतील. आणि सकाळचा स्वच्छ प्रकाश, सूर्यप्रकाश व्हिटॅमिन डी जो तयार करतो तो पण आवश्यक आहे. तुपाची मात्रा वाढवायला पाहिजे. गाईचं दूध आणि गाईचं तूप हे आपल्याला त्या काळामध्ये खूप गरजेचं असतं. पित्तकारक आहार विहार टाळायचा, म्हणजेच उष्ण पदार्थ आहे, तिखट आहे, मिरची आहे, हे पदार्थ टाळायचे. आणि जितकं सात्विक आणि साधं अन्न आहे ते व्यवस्थित 2 वेळेस घेतलं गेलं पाहिजे. न्यूट्रिशन खूप इम्पॉर्टंट आहे. आणि रात्री जर झोपताना गाईचं तूप 1 चमचा जर आपण गाईच्या दुधामध्ये घेऊ शकलो, ते पण एक छान काम करतं आपल्या ब्रेनवर पण आणि हार्मोन्सवर पण. आणि काही औषधं पण आहेत, पण आता ते आपण प्रत्येकाला वेगवेगळे देतो म्हणून नाही सांगता येणार. पण इतके घरगुती उपचार तरी तुम्ही करू शकतात. आणि तिसरं म्हणजे आता ह्या काळामध्ये ना योनी भागात पण ड्रायनेस येतो. म्हणजे बऱ्यापैकी कोरडेपणा आलेला असतो. ती पण एक चिडचिड असते ना, कारण पिरियड गेलेले असतात, योनी भागामध्ये कोरडेपणा येतो. तर त्या ठिकाणी आम्ही काही पिचू सांगतो. म्हणूनच म्हटलं ना, की आयुर्वेदिक डॉक्टर जर आजूबाजूला असतील तर थोडंसं कन्सल्ट करायला हरकत नाही. आणि बस्तीने तर वात खूपच कमी होतो. पंचकर्मातलं ते एक महत्वाचं पंचकर्म आणि महिलांसाठी वरदान आहे ते. तर ते घ्यायला काही हरकत नाही. आणि शिरोधारा. तुम्ही आता केरळीयन उपचार पद्धतीमध्ये प्रत्येक ठिकाणी बघता बघा, तेल आपल्या भ्रूमध्यामध्ये सोडलं जातं. आयुर्वेद म्हणलं की तेच पिक्चर डोळ्यासमोर येतं. तर ती शिरोधारा पण हार्मोन बॅलन्स करत असते. तर आपल्याला 1 वर्षातून एकदा जरी ते आपण ट्रीटमेंट करून घेऊ शकलो तरीही खूप फायद्याचं ठरतं. आता दुसरा एक क्वेश्चन, खूप चांगला क्वेश्चन आहे, की चहाची सवय सुटत नाही.
खरंच खूपच महिलांना चहाचं वेड असतं. म्हणजे अगदी सकाळी घेतलं तरी वाटतं स्वयंपाकाच्या आधी एकदा घ्यावं, लगेच दुपारी पण. म्हणजे हे काय माहितीये का, एक रुटीन लागतं, की चहा घेतलं की आता भूक नाही लागत ना, थोडा वेळ आपण थांबू शकतो. पण प्लीज आणि एवढ्या 25 वर्षाच्या अनुभवातून नक्की सांगू शकते, की चहा घ्यायचाच नाहीये आपल्याला. मग चहा घ्यायचा नाही तर नेमकं काय घ्यायचं? आता आम्ही बऱ्याच महिलांना ग्रीन टीवर आणले. म्हणजे माझं मिशनच आहे, की आता चहा सोडून प्रत्येकाचा द्यायला पाहिजे. कारण एकदा आपण चहाची सवय केली ना, की आपली भूक मंदावते. पहिलं जेवणच आपलं चांगलं होत नाही. अग्नीला जेव्हा प्रदीप्त केलंय, तेव्हा आपण काय टाकायला पाहिजे? आपण जेव्हा होम करतो, हवन करतो, तेव्हा काय टाकतो आपण? चांगलं सामग्री टाकतो. दगड आणि गोटे नाही टाकत आपण त्याच्यामध्ये किंवा काही वाईट वस्तू नाही टाकत. तर तशा सात्विक आणि पवित्र गोष्टी आपण पहिल्यांदा पोटात टाकल्या पाहिजे. कारण आपलं पोट पण एक काय आहे, होमच आहे ना आणि अग्नीच तिथे पेटलेला आहे. त्या अग्नितत्वाला जर तुम्ही छान व्यवस्थित गोष्टी दिल्या, तर तुमचं पचन छान राहतं. तर सुरुवातीला काल मी बोलले होते, की 10 मनुका, 2 अंजीर आणि 2 बदाम असं पाण्यात भिजवून ठेवायचे आणि ते घ्यायचं आणि त्याच्यानंतर ग्रीन टीवर यायचे. तर एका महिलेचा असाही प्रश्न आहे, की ग्रीन टी घ्यावं वाटत नाही. म्हणजे घेतली तरी चहा घ्यावाच वाटतो. असंही असतं बऱ्याच जणांचं. तर आता आम्ही काय करतोय ग्रीन टीवर आलो, की आपण थोडंसं एक चिमूटभर चहाची पावडर टाकायची सुरुवातीला. मग 2 दिवसांनी त्याची मात्रा अजून कमी करायची आणि विदाऊट मिल्क ग्रीन टी करायची. म्हणजे दुधाची सकाळी अंशापोटी कुठेही गरज नसते. घेतलं तरी गाईचं दूध घ्या, मग त्या ठिकाणी ग्रीन टी घेऊ नका. विदाऊट शुगर घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण पांढरी साखर पण तेवढीच धोकादायक असते किंवा मात्रा साखरेची कमी करा. पण शक्यतो चहा टाळून आपण ह्या 2 गोष्टीवर यायला पाहिजे. आम्ही आमच्या पेशंटला माझ्या क्लिनिकमध्ये मी जवळपास एक 10-15 प्रॉडक्ट माझे स्वतःचे आहेत. त्यात मी ग्रीन टी बनवलेली आहे. तर प्रचंड लोकांमध्ये चेंज दिसतात. कारण आपलं मेटाबॉलिझम चांगलं असतं. तर तुम्हाला जर घरगुती ग्रीन टी बनवायची आहे, तर मी एक 2-4 औषधं सांगते. ते सगळेजण घेऊ शकतात. त्याच्यामध्ये तुम्हाला अश्वगंधा, यष्टी मधू, आवळा आणि त्याच्यानंतर तुळस हे सम प्रमाणात घ्यायचे. तुळस जर नसेल पावडर, तर तुम्ही ते त्या ठिकाणी ताजी तुळशीची पानं टाकू शकतात. थोडीशी सुंठ आणि थोडीशी विलायची. ही जर तुम्ही ग्रीन टी म्हणून सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये चहा पावडर एक चिमूटभर, तर तुम्हाला जाणवणारच नाही की आपण काही वेगळं घेतलंय. कळतच नाही कारण ते एवढं एनर्जी देतं. अश्वगंधा आपल्याला का गरज आहे? कारण ते वातशामक आहे. रसायन सांगितलंय, एनर्जी मिळते. आवळा प्रत्येक महिलेने रोज थोडा तरी घ्यावा. मुरब्बातून घ्यावं किंवा पावडरमधून घ्यावं किंवा च्यवनप्रकाशमधून घेऊ शकता. आणि जर आपण हे घरी बनवलं, आवळा, अश्वगंधा, यष्टीमधू, तर तिन्हीही गोष्टी समप्रमाणात घेऊन ती ग्रीन टी बनते. आता त्याच्यामध्ये तुम्ही काहीही टाकू शकता ना. तुम्हाला जर वाटलं की अडुळसा टाकायला पाहिजे, अडुळसा टाकू शकता. थोडी मिरे पावडर टाकू शकता, थोडीशी पिंपळी टाकू शकता. पण 3 ह्या जर गोष्टी महत्त्वाच्या घेतल्या तर बाकी ऑप्शनल आहेत. कारण गरम नाही व्हायला पाहिजे, रोज घेतोय आपण. आणि हे जर पावडर तुम्ही बनवून ठेवलं, तर तुमची रिप्रोडक्टिव्ह हेल्थ पण छान राहते, हार्मोन्स पण बॅलन्स राहतात. तर हे एक पर्याय तुम्ही चहाचा करू शकता. त्यानंतर एकाने मला प्रश्न विचारला होता लो कॅलरी डाएट. तर आता हे वर्ष म्हणजे गेलं वर्ष आपण मिलेट इयर म्हणून सेलिब्रेट केलं पूर्ण इंडियामध्ये. मिलेट्स हे आपल्या भारतीयांसाठी एक वरदान आहे. म्हणजे हे क्षुद्र धान्य असतात. आयुर्वेदाप्रमाणे क्षुद्र धान्य म्हणजे छोटे धान्य. तर तुम्हाला माहितीये का सगळ्यात चांगलं काय आहे? ज्वारीची भाकरी. ती मिलेटमध्येच येते ती आणि ती किती सहज पिकते. आपल्या महाराष्ट्रात तर सगळीकडे ज्वारीची भाकरी मिळते. तर ती पौष्टिक पण आहे आणि सगळ्यात महत्त्व आपण काय मानतो कुठल्याही धान्यामध्ये ताकद देणारं असावं. जास्त जर आपण क्षुद्र आहारामध्ये गेलो तर ताकद कमी होते. म्हणून मी असं सजेस्ट करेल, की रोज जर खायचं तर भाकरीवर यावं. बाकी मिलेट्सचा जो काही वापर आहे तो थोडा वीकली ट्वाइस, वीकली थ्राइस करायला हरकत नाही. ते लो कॅलरी डाएट आहे. त्यानंतर 7 दिवसाचं तुम्ही नियोजन करू शकतात आहाराचं. सकाळचं जेवण आहे ना, जसं तुम्ही पारंपरिक खाता, भाजी, चपाती, वरण, भात, मिक्स सॅलड तेच ठेवायचे.
ती मात्रा पण नाही कमी करायची, कारण राजासारखा आहार सकाळचा असला पाहिजे. जे काही व्हेरिएशन्स आहेत ते आपले संध्याकाळचे असले पाहिजेत. तर संध्याकाळी 7 दिवसामध्ये तुम्ही असं करू शकता, एक दिवस तुम्ही भाजणीचं थालीपीठ भाज्या टाकून घेऊ शकता. ते लो कॅलरी डाएट आहे, कमी तेल वापरायचं आहे. तेलावर पण मी बोलणार आहे, पण थोडं तेल कमी वापरून सॅलड तयार करायचे वेगवेगळ्या प्रकारचे आणि शक्यतो दह्याची कोशिंबीर रात्री टाळावी. सगळं सॅलड त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू आणि थोडेसे तीळ, चवीला चाट मसाला किंवा तुमचा मीठ काय टाकायचं ते तुम्ही टाकू शकता आणि ते छान कालवून तुम्ही सॅलड घेऊ शकता. किंवा मग दह्यासोबत जर खायचं असेल तर शक्यतो दही हे सकाळी वापरावं. रात्री आपण दही आयुर्वेदानुसार निषिद्ध सांगतो. आणि जेव्हा आपण भाजणीचा विचार करतो, तेव्हा एक भाग हे आपले कार्बोहायड्रेट्स गेले पाहिजेत आणि बाकी सगळे जे काही आहेत त्या डाळी पडल्या पाहिजेत. त्याच्यामुळे काय होतं, ते पौष्टिक पण होतं आणि प्रोटीनची क्वांटिटी आपल्या शरीरामध्ये जास्त जाते. दुसऱ्या दिवशी तुम्ही मिक्स ग्रेनचा उपमा किंवा दलिया करू शकता. तर हे पण प्रमाण तुम्हाला लिहून घ्यायचंय, तर तुम्ही लिहून घेऊ शकता. 1 किलो ज्वारी, 1 किलो मूग आणि 1 किलो गहू हे छान भाजायचे आणि तिन्ही भरड करायचंय आणि त्याचं जे भरड आहे तो भाजल्यामुळे तो हलका होतो. कारण आयुर्वेदानुसार जर कुठलंही जेव्हा आपण धान्य भाजतो तर ते पचायला हलकं होतं. तर ते लो कॅलरी डाएट पण होऊ शकतं. कमी क्वांटिटी तूप टाकून तो उपमा तयार करायचा. परत तो थोडा तुपामध्ये भाजून मग नंतर भाज्या टाकून तो उपमा एक बाउलभर तुम्ही एक दिवस ते घेऊ शकता. हे जर 2 डाएट केले तर तिसऱ्या दिवशी फक्त मुगावर राहायचे. साबीत मूग असतात ना, ते भरपूर प्रोटीन आहे आणि व्हेजिटेरियन लोक आहोत आपण. आपल्याला प्रोटीनचा सोर्सच काही नसतो. तर एक दिवस जर आपण नुसते मूग घेऊ शकलो, तरीही आपल्याला त्याचा फायदा होताना दिसतो. आणि त्यावेळेस कार्बोहायड्रेट्स ऍड नाही करायचे. हे आपण क्रश डाएटवरही एका मार्गाने येऊ शकतो आणि वेट लॉस पण मिळतं. सकाळचं जेवण आपलं प्रॉपर झालेलं असतं. कारण मी दोन्हीही जेवण खूप क्रश डाएटवर पेशंटला देत नाही. कारण हळू-हळू वजन कमी केलेलं केव्हाही चांगलं. चौथा आहे दलिया. सगळ्या डाळी सकाळी स्वच्छ धुवून 4 डाळी घ्या, 5 डाळी घ्या, समप्रमाणात भिजवायच्या आणि त्या संध्याकाळी ग्राइंड करून त्याचा आपण चिला किंवा डोसा जे काही म्हणाल ते तुम्ही चौथ्या दिवशी घेऊ शकता. तो पण इतका फायद्याचा आहे, कारण काय होतं प्रोटीनचा एक तर सोर्स तयार होतो आणि त्यावेळेस असं वाटतं की टेस्टफुल पण आपल्याला म्हणजे पॅलेटेबल असलं पाहिजे, आवड असली पाहिजे ते खाताना. मग सगळ्या भाज्या टाकूनही तुम्ही ते करू शकतात. 5वा प्रकार आहे राईस रात्री खाऊ नये. पण जर आपण राईसची क्वांटिटी कमी केली आणि जर सगळ्या भाज्या टाकून पुलावसारखं जर आपण केलं, तर एक बाउलभर तो पुलाव पण तुम्ही घेऊ शकतात. पण शक्यतो मैत्रिणींनो, अगदी रोज खिचडी हा प्रकार न करता व्हेरिएशन्स रात्री केले पाहिजेत. राईस कमी घेतला पाहिजे. राईसनी वजन नाही वाढत, पण मेटाबॉलिझम स्लो होतं. आणि जर खूपच क्रेव्हिंग होत असेल, तर एक घासभर रात्री राईस तुम्ही घेऊ शकतात. किंवा ज्वारीची भाकरी पण रात्री खूप उत्तम आहे. एक ज्वारीची भाकरी, डाळ आणि भाजी आणि सॅलड. सॅलड शक्यतो रात्री कमी क्वांटिटीत घ्यावं, सकाळी भरपूर घेतलं तर चालू शकतं. आणि जर सॅलड रात्री पचत नसेल तर थोडीशी स्टीम द्यायची आणि मग सॅलड तयार करायचं. कारण ते सॅलड थोडं पचायला हलकं होतं. तर हे आपलं एक आठवड्याचं रुटीन आहे. ह्याच्यात तुम्ही नवीन-नवीन व्हेरिएशन्स करू शकतात. कारण आपल्या सगळ्या मैत्रिणी ह्या सुगृहिणी आहेत आणि आपल्या महिला जेवढं क्रिएटिव्ह आहेत, मला तर त्या इतर समाजात पण दिसत नाहीत. फक्त आपल्याला तो अवेअरनेस आणि अडॉप्ट करण्याची गरज आहे. हे एक प्रश्न असा होता, की पिरियडमध्ये खूप महिलांचं पोट, पाय दुखतं. तर आता मी तुम्हाला बोलल्यासारखं आपल्या शरीरामध्ये लोअर बॉडीमध्ये हे वाताचं स्थान सांगितलेलं आहे. जेव्हा खूप ड्रायनेस येतो किंवा खूप एक्झर्शन होतं किंवा पोटाची चरबी वाढते, तेव्हा युटेरसचं काम जे आहे ना, कॉन्ट्रॅक्शन, रिलॅक्सेशन ते नीट नाही होत. मग त्याला आपण डिस्मेनोरिया म्हणतो किंवा कुणाची पेल्विक कॅव्हिटी आहे ना, ही थोडी वेगळ्या आकाराची असते. मग ते गर्भाशयाला तेव्हा काम नीट नाही करता येत. तर
शक्यतो जेव्हा आपण सरळ झोपून आणि पालथे झोपून आसन करतो ना, तेव्हा गर्भाशयाचे पण कार्य चांगलं होतं आणि त्याला मूव्हमेंट करायला एक जागा मिळते. कारण पोटावरची चरबी आपली हळू कमी होते आणि आपल्याला मूव्हमेंट जेव्हा युटरसला करायला मोकळी होते, तेव्हा पेन नाही होत. आणि तरीही पेन होत असेल, तर डॉक्टरला कन्सल्ट करायला पाहिजे. पण जर हे प्रयोग करून जर कमी प्रमाण होत असेल, तर हळू अभ्यासाने ते पेन कमी होतं आणि त्या काळात कोमट पाणी किंवा ओव्याचं कोमट पाणी आणि 1 चमचा गाईचं तूप जर तुम्ही घेऊ शकत असाल, तर घ्या. त्याच्याने पण पेन बरंच कमी होतं. कारण मी तुम्हाला मेडिसिन का नाही सांगत आहे, प्रकृतीनुसार मेडिसिन बदलतात. तर आपलं जे सेशन आहे, ते प्रिव्हेंटिव्ह सेशन आहे. त्याच्यामुळे मी मेडिसिन सांगणार नाहीये. आणि सगळ्यात महत्त्वाचं तेल कुठलं वापरायचं? आता एकाचा प्रश्न होता, तेल कुठलं विकत घेतलं पाहिजे? तर मी असं म्हणेन, की आपलं जे ग्राउंडनट ऑइल आहे किंवा करडीचं तेल आहे, हे सगळ्यात उत्तम दोन्ही तेलं आहेत. सनफ्लॉवर किंवा सोयाबीन ह्या तेलांचं जी काही गुणवत्ता आहे, आयुर्वेदानुसार ती चांगली नाहीये. तर तेल जेव्हा आपण चूज करतो, तेव्हा आपल्याला फिल्टर वापरायचे, रिफाईन नाही वापरायचे. फिल्टर तेलामध्ये सगळे व्हिटॅमिन्स आहेत ना टिकून राहतात. जेव्हा ते रिफाईन होतं, तेव्हा ते भरपूर उष्णतेमध्ये पातळ केलेलं असतं. सगळे व्हिटॅमिन्स त्याच्यातले निघून जातात. शरीराला तेलाची गरज आहे, तुपाची गरज आहे, सगळ्या शाही रसांची पण गरज आहे. त्याच्यामुळे कुठलीच गोष्ट सोडायची नाहीये. पण मात्रा कमी करायची. मात्रा कशी कमी करू शकतो? प्रत्येकाला साधारणतः 1 किलो तेल जर आपण मानसी गृहीत धरलं, तर जेवढी मेंबर आहेत तेवढंच तेल महिन्याला वापरावं. त्याच्यात जर कट डाउन आपण अजून करू शकलो, तर खूप चांगलं आहे, वेट लॉस होऊ शकतं. पण हे 4 किलो कसं सांगितलंय? तेल आणि तुपासहित सांगितलंय आपण. आपण नाही की फक्त तेल 1 किलो आणि परत तूप पण आपण ॲड करतोय. तर शक्यतो तूप जेव्हा वापरतोय, तेव्हा आपण तेलाचं प्रमाण कमी करावं. म्हणजे शरीरामध्ये जे काही हृदयाला जे काही आपल्या आजार होतायत आजकाल कोलेस्ट्रॉल आहे, हार्ट अटॅक आहे, त्याचं प्रमाण सध्या वाढतंय. त्याला स्ट्रेस पण तितकाच निगडीत आहे, पण आपला आहार पण तितकाच महत्त्वाचा आहे. आणि साखरेचं सुद्धा प्रमाण आहे ना, हे खरं सांगते कुठले सप्लिमेंट्स वापरण्यापेक्षा किंवा आपण शुगर फ्री वापरतो टॅबलेट्स त्याची पण गरज नाहीये. त्याची मात्राच मुळात कमी केली पाहिजे. कारण साखर पण तुम्हाला मेटाबॉलिझम तुमचं स्लो करते, हॅम्पर करते आणि सगळ्यात महत्त्वाचं ती शरीरामध्ये खूप टॉक्सिन्स तयार करते. म्हणून आजकाल आपण बघतोय कॅन्सरचं प्रमाण किती वाढतंय. आता हे काही प्रश्न होते, काही कॉमन होते. माझे काही विसरले असतील, तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये टाका किंवा मग तुमचा माईक ऑन करून तुम्ही विचारू शकता. कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. फक्त एकेकानेच माईक ऑन करा आपला आपला. ताई साखरेच्या ऐवजी आपण गुळाचं प्रमाण जर वापरलं तर चालतं का? हो, छानच आहे की. कारण काय माहितीये का, गुळामध्ये ना थोडे न्यूट्रिशन अजून चांगलं आहे. साखर ही रिफाईन असते ना, हो. त्याच्यामुळे गूळ पण खूप चांगला आहे. कारण आपण जर गुळावर शिफ्ट झालो, पण त्याचं प्रमाण नाही वाढवायचे. कारण सेमच कॅलरीज देणारे, सेमच मधुर रस देणारे. आणि अजून एक त्याच्यामध्ये अशी पण मी टिप देऊ इच्छिते. आपण बऱ्याचदा ना डेझर्ट आहेत ना, म्हणजे स्वीट आयटम आहेत ना, हे लास्टला खातो. बरोबर आहे? तर सुरुवातीला जेवणाच्या आधी घ्यायचे ते. अच्छा. मधुर रसाने सुरुवात करायची म्हणजे गोड आधी खायचं आणि नंतर मग बाकीचा आहार आपण घ्यावा. त्यामुळे काय होतं आपलं माइंडफुलनेस म्हणतो ना, आपलं पोट पण छान भरल्यासारखं वाटतं आणि पुढचा आहार कमी जातो. पण आपण सगळं पूर्ण जेवण करतो आणि त्यानंतर स्वीट नंतर खातो. गोड. मग त्या हो ना. एक्स्ट्रा कॅलरीज आपल्या शरीरामध्ये डिपॉझिट होऊ शकतात. आणि शक्यतो जेव्हा आपण स्वीट घेतोय ना, तेव्हा हं, थोडा आहार आपला हलका ठेवायचा. म्हणजे ते बाधक ठरत नाही. ओके. थँक यू ताई. ताई मला विचारायचं होतं की गुडघा जर दुखत असेल तर त्याच्यासाठी कोणते व्यायाम किंवा आसनं?
तर तुमचा गुडघा जर समजा काही तुम्ही चेक केलं असेल, तर त्या ठिकाणी आर्थरायटिस वयानुसार पण चालू झालेला असतो. आता त्यासाठी 2-3 क्रायटेरिया आहेत. वजन आहे, तुमच्या गुडघ्यामध्ये काही जॉइंटमध्ये गॅप आहे का? किंवा ती जी गादी असते त्याला काही टिअर झालंय का? तर ते आधी डॉक्टरकडनं तुम्ही चेक करून घ्या आणि मग डॉक्टरच सजेस्ट करतात तुम्हाला, की नेमकं त्यावेळेस तुम्ही व्यायाम कुठला करायला पाहिजे. आणि जर पेन प्राथमिक अवस्थेत असेल, तर तुम्ही हळू-हळू हे सगळे व्यायाम करू शकतात. गुडघ्याची सायकलिंग आहे किंवा आपण जे अपडाऊन केलं होतं ना स्लीपिंग झोपून, ते पण तुम्ही करू शकता. झोपूनची सायकलिंग आहे, ती पण तुम्ही करू शकता. त्याच्याने काय होतं, तिथलं जे वंगण आहे ते पण वाढतं आणि स्नायू जे आजूबाजूचे असतात, त्याला व्यायाम मिळाल्यामुळे ब्लड सर्क्युलेशन वाढून पेन कमी होतं. पण जर व्यायाम आणि पेन वाढत असेल, तर नाही करायला पाहिजे. ताई पिरियड्स मध्ये ताई तेल वापरायचं असतं जेव्हा आपण खाण्यात वापरतो वेगवेगळे तेल वापरा म्हणून सांगतात. हं. तर ते योग्य आहे ना का एकच ठेवायचं किंवा कसं आहे तर बघा ना, मी तुम्हाला काय म्हटलं, सोयाबीन तेल बिलकुलच नाही वापरायला पाहिजे. मग आता मिक्स तेलामध्ये आपण काय करू शकतो, करडी किंवा ग्राउंडनट आणि जास्तीत जास्त सनफ्लॉवर. पण तुम्हाला माहिती आहे का, सनफ्लॉवर पण आता घाण्याचं नाही मिळत, म्हणजे ते पण रिफाईन मिळतं. मग रिफाईन तेल आपण वापरायचीच नाहीत. आता करडीचं तेल जे आहे ना, आजकाल घाण्यावर मिळतं किंवा आपण ते तेल फिल्टर म्हणून पण वापरू शकतो. तर ती 2 तेलं मिक्स करून वापरायला हरकत नाही किंवा 1 महिना शेंगदाणा, 1 महिना करडी असंही वापरायला हरकत नाही. तसंच आजकाल ऑलिव्ह ऑइलचा पण खूप प्रचार होताना दिसतो. पण जे भारतात पिकतं तेच तेल आपण वापरावं असं आयुर्वेद पण सांगतं आणि मी माझ्या अनुभवाने पण तुम्हाला सांगू शकते, की गरज नाहीये तेवढं तेलं बदलण्याची. पण क्वालिटी तेलं वापरायला पाहिजे. ताई मला एक विचारायचं होतं, पिरियड्स मध्ये कमी ब्लिडिंग किंवा जास्त ब्लिडिंग हे कशाचे लक्षण आहे? हे हार्मोन इम्बॅलन्सचेच लक्षणं आहेत आणि पोटावरची जेव्हा चरबी वाढते ना, त्याच्यामुळे पण कमी जास्त ब्लिडिंग होतं. वाढतं वजन किंवा वाढता स्ट्रेस किंवा आपल्या आहारामध्ये जाणारे पोषक तत्व कमी जास्त होतात. त्यावेळेस पण हे पिरियडचं कमी जास्त होऊ शकतं. कारण आयर्न कमी झालं बॉडीतलं, तर स्कॅन्टी ब्लिडिंग आपण सांगतो पेशंटला, की तुम्ही रक्त वाढण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. पण काही वेळेस हार्मोन्सचाही प्रकार आहे. कारण सध्या आपण बघतोय पी किती मुलींना होतंय आणि मध्ये बऱ्याच महिला जातायत. तर पी-सी-ओ-एस आणि पी-सी-ओ-डी हे कंप्लीट लाईफस्टाईल आपली जेव्हा बिघडते, तेव्हाच ते आजार होतात. त्यासाठीच आपण हे 2 दिवस जे सेशन घेतलं ना, तर त्याचा थोडा-थोडा अभ्यास सुरू करायचा आणि पोटावरची जी सध्या चरबी वाढती आहे, आधीच्या बायका बघा ना, किती छान अगदी काम करायच्या. सगळं त्यांना वाकून काम व्हायचं, झुकून काम व्हायचं. आपण अगदी सरळ उभं राहून काम करतो. एक तर बसलेलो असतो किंवा उभं असतो. मग पोटावर काही ताणच नाही पडत. त्यामुळे पण ब्लिडिंग कमी जास्त होतं. तर पण ताई त्यासाठी काय करायचं? ब्लिडिंग कमी होणे चांगले असते का जास्त होणे चांगले असते? नाही, 3 दिवस नॉर्मल होणं चांगलं आहे. 3 दिवस अच्छा. व्यवस्थित ब्लिडिंग व्हायला पाहिजे. 4थ्या दिवशी कमी व्हायला पाहिजे आणि 5व्या दिवशी थांबायला पाहिजे. योग्य मात्रेत जेव्हा ब्लिडिंग आहे, तेव्हाच तुम्ही हेल्दी असता. कमी असताना सुद्धा प्रॉब्लेम काय आहेत माहितीये का? मग तो जो काही युटरसमध्ये आपलं लेयरिंग तयार होतं दर महिन्यात, ते प्रॉपर होतच नाहीये ना आणि तो हो. शेड पण होत नसेल कदाचित. एंडोमेट्रियम जे असतं, ते जर शेड नाही झालं, तरी सुद्धा ब्लिडिंग कमी होऊ शकतं. मग त्यासाठी गायनेकॉलॉजिस्टचं कन्सल्टेशन झालं पाहिजे. ताई माझा मी एक विचार ताई जी आता तुम्ही मात्रा सांगितली ना रोज सकाळी काळ्या मनुका 10 अंजीर आणि बदाम 2 तर ते शुगरच्या माणसाने घ्यायला जमतं का? हो, जमतं. शुगरच्या लोकांना पण मधुर रस लागतो माहितीये, पण नॅचरल लागतो. आता त्यांची जर कायम पूर्ण शुगर आपण काढून टाकली, तर त्यांना विकनेस येऊ शकतो ना. ही नॅचरल शुगर त्यांना पचू शकते. फक्त काय करायचं, दिवसभर दुसरी रिफाईंड शुगर कुठली ऍड नाही करायची. मग आणि काळ्या मनुका घ्यायचे का त्याच्यामध्ये? काळ्या मनुका म्हणजे माहितीये का कुठल्या? बीजवाल्या. जे मोठे अंगूर आहेत ना, त्याच्या ज्या लाल मनुका तयार होतात, त्या मनुका घ्यायच्या. काळ्या द्राक्षाच्या मनुका बिलकुलच चांगल्या नसतात. त्या कधीतरी खायला जमू शकतात. मग त्याचं बी काढून टाकायचं का? नाही, बी खाल्लं तरी चालतं आणि निघत असेल तर काही हरकत नाही, ते काढलं तरी चालतं. ताई, मोनोपॉज नंतर पोटावरची चरबी वाढते का?
हा, मेनोपॉज नंतर वेट वाढतं ना, कारण आपला जो मेटाबॉलिझम करणारा हार्मोन असतो तो कमी होतो, मेटाबॉलिझम स्लो झालेलं असतं, त्यामुळे मेनोपॉज नंतर वजन वाढण्याचे चान्सेस सगळ्यात जास्त असतात. आणि मी तुम्हाला म्हणाले ना की डिप्रेशन खूप येतं लवकर, कारण ना पॉझिटिव्हच राहत नाही आपण, बऱ्याचदा स्ट्रेस असतो डोक्यावर. आणि पहिल्या तरुण वयात जेवढा स्ट्रेस घेतला असतो त्याच्यापेक्षा कितीतरी कमी मेनोपॉज मध्ये असतो, पण छोट्याही गोष्टीचा डोक्यावर ताण येतो. मग तेच तर आपल्याला मन आणि बुद्धी आपली स्थिर करायची आहे. आपल्याला त्याचा अभ्यास जेव्हा आपण 40शीत असतो तेव्हाच सुरू करायचा आहे, म्हणजे मेनोपॉज मध्ये त्रास होत नाही. ताई, अच्छा मला ओके. एक विचारायचं होतं की म्हणजे असं दर महिन्याला आपलं जे ऑइल आहे तेल ते चेंज करायचं का कंटिन्यू तेच वापरायचं, असं काही आहे का? आता ह्या महिन्यात आपण बदलण्याची कधी वापरलं तर पुढच्या महिन्यात सनफ्लावर असं. तर सनफ्लॉवर वापरताना फिल्टर वापरा, रिफाईन नका वापरू. नाही, ते फिल्टर तर असतं, पण चेंज हवंय का असं, कधी करडी कधी सनफ्लावर? तशी गरज नाहीये. आपल्या प्रकृतीला जे तेल सूट झालंय ते तुम्ही वापरू शकता, काही गरज नाहीये त्याची. ओके, काही थँक्यू लोक ताई. मिक्स करूनही वापरतात, पण मला असं वाटतं की खूप जास्ती मिक्स करण्याची गरज नाहीये. मग 2-4 महिन्याला बदलून बघायचं, सहन नसेल होत तर परत पहिल्या तेलावर यायचं. फक्त आपला अट काय, मात्रा कमी पाहिजे तेलाची. ताई ते अश्वगंधा आणि कुठलं पावडर म्हणला होता तुम्ही? यष्टी मधू, अश्वगंधा आणि आवळा तिन्ही सममात्रेत घ्यायचे. आणि त्याची रेसिपी? त्याची म्हणजे 100 ग्रॅम आवळा, 100 ग्रॅम यष्टी मधू आणि 100 ग्रॅम अश्वगंधा मिक्स करायचं. तुळस पावडर आणि विलायची. हा, तुळस तर तुम्ही ताजी टाकू शकता ना प्रत्येक रोज. आणि आणि विलायची त्याच्यामध्ये थोडीशी विलायची, थोडीशी हळद, थोडीशी सुंठ चवीनुसार, हे सगळं तुम्ही चिमूट चिमूट टाकू शकता. हे रसायन चूर्ण आहे. ऍक्च्युली हे तुम्हाला ना बॉडीला अगदी नॅचरल एनर्जी मिळते त्याच्यामध्ये, म्हणजे कुठलेही सप्लिमेंट घ्यायची गरज नाही पडत. म्हणजे शुगरच्याही माणसाने घेतलं तरी चालतं. हा, छान घेऊ शकतात. यष्टी मधू तर खूपच चांगलं आहे, कारण ते एनर्जी देतं. हॅलो मॅम, हा, बोला. पीसीओडी आणि पीसीओएस म्हणजे नेमकं ते कसं झालं असं लक्षात येईल आपल्याला की आपल्याला हा त्रास होतोय म्हणून? पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज असं त्याचं नाव आहे. जेव्हा हम्म. ना आपल्या ओव्हरीज बीज निर्मिती करतात, तेव्हा ते जे बीज आहे ते आपल्या युटरस मध्ये येतं प्रत्येक महिन्याला. आणि ते बीज आल्यानंतर आपल्या गर्भाशयामध्ये एक रक्ताची गादी तयार होते, आणि त्या ठिकाणी ते बीज जेव्हा येतं आणि ते जर फलित नाही झालं तर दर महिन्याला ते बाहेर पडतं. म्हणजे जेव्हा पिरियड येतात तेव्हा ही प्रक्रिया असते, बरोबर आहे. जर ते बीज ओव्हरी मधून युटरस मध्येच नाही आलं आणि ओव्हरी मध्येच राहिलं तर ती गादी जी आहे ती अर्धवट बाहेर पडते, म्हणजे ती प्रोसेस कंप्लीट होत नाही. काही दिवसांनी मग ते बीज ओव्हरीमध्ये साचून ओव्हरीचं पण काम बिघडतं. त्याला म्हणायचं पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज. आणि ती बीजनिर्मिती होणं, बीज युटरस मध्ये येणं आणि ते बाहेर पडणं, अशी कंप्लीट प्रोसेस ती होत नाही. तर आजकाल मुलींना ना खूपच कमी वयामध्ये पिरियड्स यायला लागलेत. आणि ते पिरियड्स जेव्हा येतात तर ते जितका आहार आणि विहार त्यांचा मेंटेन व्हायला पाहिजे, कारण आता आजकाल बघा ना मुलींना शाळेत पण जावं लागतं. त्यांचं जे फास्ट फूडचं प्रमाण आहे, पॅकेट फूडचं आहे, हॉटेलिंग आहे, ते खूप वाढलंय. न्यूट्रिशन मेंटेन होत नाही मुलींचं. मग ते न्यूट्रिशन न मेंटेन झाल्याने त्यांच्यामध्ये बरेच विटॅमिन्स, मिनरल्स कमी पडतात. आणि त्यांचा आजकाल आपण मैदानी खेळ पण मुलींचे बंद झालेले बघतो. तर त्यामुळे त्यांना काय होतं, कधी कधी खूपच ब्लिडिंग कमी होतं किंवा पिरियडच येत नाहीत, आणि आले तरी खूप हेवी ब्लिडिंग होतं. तर असे जर काही विकार असतील तर ती पीसीओएस किंवा पीसीओडीची आपण सुरुवात समजतो. आणि बऱ्याच महिलांना लग्नानंतर पण गर्भच राहत नाही. म्हणजे इन्फर्टिलिटी आता सध्या तर इतका भयंकर वाढता प्रॉब्लेम आहे की अगदी त्यासाठी ट्रीटमेंट केल्याशिवाय त्यांना प्रेग्नन्सीच राहत नाही. तर ती पीसीओएसची सुरुवात असते. पीसीओडीची सुरुवात त्यांची तरुण वयात झालेली असते. म्हणून शक्यतो मुलींच्या किंवा जे तरुण आहेत त्या महिलांच्या कडे ह्या हेल्थकडे लक्ष दिलं पाहिजे. ओके. आणि मॅम पंचकर्म हे करायचं असतं का, करून घ्यायचं असतं का?
असं मला एवढं पंचकर्माचं एवढं डिटेल नॉलेज नाही, पण खूप जणांकडून ऐकलंय मी पंचकर्म हा. करावं. आणि आता सध्या बघा वर्षा ऋतू सुरू आहे, म्हणजे पावसाळा सुरू आहे की नाही, तर हा की नाही आयुर्वेदानुसार वाताचा काळ सांगितलाय. तर वात शरीरामध्ये स्त्रीच्या असतोच, बरोबर आहे. आपलं कसं फंक्शनिंग चालतं, वातामुळेच चालतं ना. आपले पिरियड्स येणं, टॉयलेट होणं किंवा युरिन होणं, हे सगळं वाताचं कार्य आहे. तर ह्या काळात जेव्हा वात वाढतो, तेव्हा आपल्याला तो वात कसा कमी करायचा, तर पंचकर्मामध्ये जे बस्ती आहेत, ते पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं पंचकर्म आहे, ते ह्या ऋतूत केलं जातं. तुमच्या आजूबाजूला जर तुम्ही आयुर्वेदिक डॉक्टरकडे कन्सल्ट केलं, तर ते गाईड करतात, तुमची प्रकृती बघतात, तुमचे वर्षभराचे होणारे त्रास बघतात आणि त्यानुसार ते पंचकर्म सजेस्ट करतात. आणि वातासाठी बस्ती, पित्तासाठी विरेचन आणि कफासाठी वमन, हे 3 पंचकर्म खूप महत्वाचे आहेत. तर ते प्रत्येकीने तितके 3 करण्याची गरज नाहीये, पण जर आपण करत असू, एखादं जरी पंचकर्म करून घेतलं आणि तुम्ही दरवर्षी रिपीट केलं, तर कॅन्सर सारखे, लाईफस्टाईल चुकीची मॅनेजमेंटमुळे होणारे आजार, थायरॉइड, हे सहज आपण टाळू शकतो. सध्या तर कॅन्सरवर इतकं रिसर्च चालू आहे, अगदी एम्सला पण आयुष डिपार्टमेंटमध्ये पंचकर्म चालू झालेत. तेच ॲलोपॅथीचे डॉक्टर पण रेफर करतायत, की तुम्ही पंचकर्म करून घ्या. आणि आपल्याला जर ते सहज मिळत असेल, तर प्रत्येक महिलेने करायला पाहिजे. त्याच्यासाठी एज वगैरे काही रेफर नाही का, म्हणजे ह्या लिमिट पर्यंत त्या लिमिट? एज नुसारच पंचकर्म निवडलं जातं. अच्छा, एज, ओके. तुमचे त्रास, ऋतू आणि तुम्हाला कसं प्रोटेक्ट करता येईल, ह्यानुसारच पंचकर्म असतं. म्हणजे हा वर्षातून एकदा केलं पाहिजे असं आहे का, म्हणजे केलं केलंच पाहिजे. पाहिजे? कारण हे बघा, शरीर हे आपलं एक मशीनच आहे ओके. की नाही, अतिशय कॉम्प्लिकेटेड मशीन आहे. आणि त्याला जर ऑइलिंग करायची आहे, त्याला जर आतमधून ताकद द्यायची आहे, तर पंचकर्मच करावं लागतं. वरतून आहारातून तर आपण प्रयत्न करतो, पण बऱ्याच गोष्टी शरीराच्या प्रत्येक अवयवापर्यंत पोहोचत नाहीत. म्हणून ती जी ऑइलिंग जी आहे, त्यालाच पंचकर्म आपण म्हणतो. त्याची जी शुद्धी आहे, सगळे जे काही त्यामध्ये टॉक्झिन जमा झालेत, ते रिमूव्ह करणं आणि त्याला ताकद देणं. ओके मॅम, थँक्यू. हॅलो ताई. हा बोला. ताई. हा बोला ना. आणि काय अगोदर अनिल कंकाळ म्हणून जे होतं का जॉईन झालेलं, तर त्यांची मिसेस मंगल कंकाळ तिनं व्हिडिओ बघत होती तुमचा, आणि योगाचे हे मी क्लास घेत होते, त्यामुळं मला तो पाहायचा होता. परत सारखं सारखं कसं होऊ लागलं, जेंट्स नाव येऊ लागलं ना, मग मी आता या सुनबाईच्या ह्याच्यावर तुमचा पूर्ण योगा वगैरे बघितला, ध्यान वगैरे केलं, खूप छान वाटलं एकदम. थँक्यू. आणि तो मोबाईल मग मी माझा सुनबाईचा वापरला, मग माझा बंद केला. बरं कारण बरं, आमच्या चालेल. डिस्टर्बन्सच्या नावावर होता ना, त्यामुळे मला तो अडचण येऊ लागली पाहायला. ठीक आहे, ठीक आहे. हा, खूप छान वाटलं एकदम. थँक्यू सो मच. ओके. कसं वाटलं सगळ्यांना? ताई, रोजच्या व्यायामामध्ये तुम्ही आता जे सांगितलं ना, की आपण एवढे हे सगळं, म्हणजे जर शरीराला कुठल्या स्पॉन्डिलाइटिस, गुडघ्याचा त्रास, पाठीचा त्रास वगैरे जर नसेल, तर आपण सगळी आता 3 दिवसापर्यंत जे तुम्ही सांगितले, म्हणजे आसनं वगैरे, तर त्यातले असे निवडक कोणते घ्यायचे रोजच्या डेलीसाठी? एक आपण जर आपण काय करायचं माहितीये का, आधी ना पूरक हालचाली घ्यायच्या, बरोबर आहे. पूरक हालचाली हे केल्यानंतर आपल्या पूर्ण उभा राहून पूरक हालचाली मी शिकवल्या होत्या, त्या सगळ्या झाल्यानंतर काय करायचं, थोडस 3-5 जितका स्टॅमिना आहे तेवढे सूर्यनमस्कार करायचे. आणि उभे राहूनचे आम्ही 2-3 आसन घेतले होते. मग ते प्रत्येक आसन तुमच्या लक्षात राहणार नाही. मग त्यामध्ये तुम्ही जे काही वृक्षासन आहे, पर्वतासन आहे, तेवढे आसन उभं राहून करायचे किंवा स्ट्रेचिंग एक्सरसाइज घेतल्या होत्या, तितक्याच करायच्या. आणि डायरेक्ट मग बसूनचे आसन करायचे. बसूनमध्ये तुम्ही पर्वतासन आहे, भूमिनमन आहे किंवा तुमचं पश्चिमोत्तासन आहे, उष्ट्रासन आहे वज्रासनातलं, ते आसन करायचे 4-5. आणि त्याच्यानंतर डायरेक्ट आपण सरळ झोपून आणि पालथं झोपून करायचं. एक 45 मिनिटच्या वर करण्याची गरज नाहीये. आणि असं नाहीये बरं का, की प्रत्येक आसन केलं पाहिजे. जितके तुमच्या लक्षात राहतील तेवढेच करा. आणि जमत नसतील तर आधी थोडंसं समजून शिकून घ्यायचं आणि मग आसन करायचं. त्यातल्या त्यात शुगरसाठी? शुगरसाठी तुम्ही मंडूकासन करू शकता. सूर्यनमस्कारामध्ये जे 12 प्रकार आहेत ना, ते पण खूप छान आहेत बघा शुगरसाठी.
आणि शुगर्सच्या पेशंटने ना प्राणायामावर जास्त भर द्यायचा आहे. कपालभाती आहे किंवा भ्रामरी आहे किंवा दीर्घ श्वसन आहे. आणि 5 सूर्यनमस्कार जर व्हिटॅमिन डी साठी आपण जर अगदी छान टेरेसवर किंवा कोवळ्या उन्हात केले तर शुगर पण कंट्रोल राहते. आणि उष्ट्रासन पण करायला पाहिजे शुगरच्या पेशंटनी. वॉकिंग करून सूर्यनमस्कार 5 केले तर चालतील का? हो, चालतात ना. फक्त वॉक काय करायचं 3 किलोमीटर साधारणतः 4 किलोमीटर करा. आणि काय करायचं वॉक करताना ना जर खूप स्पीडनी झालेलं असेल तर आल्यावर आहे ना थोडं शवासनात राहायचं आणि मग सूर्यनमस्कार करायचे. आणि लाकडी घाण्याचं तेल जे आजकाल मिळते ते वापरावं का आपलं रिफाइंड ऑइल तेच वापरावं? रिफाइंड तर बिलकुलच नको म्हटलंय ना मी. फिल्टर वापरायचं किंवा मग लाकडी घाण्याचं वापरायचं. फिल्टरही आजकाल चांगले मिळतात तेल. म्हणजे लाकडी घाण्याचं तेल बऱ्याचदा अवेलेबल नसतं. कारण ते पण बिया कसं वापरतात, काय वापरतात माहिती नसतं आपल्याला. डोळ्यासमोर गोष्टी माहिती आहेत आणि भरोसा आहे तर तुम्ही लाकडी घाण्याचंही वापरा आणि रिफाइंड बिलकुलच नाही वापरायचं. फिल्टरच वापरायचं. ताई आयर्न साठी काय सबस्टिट्यूट घ्यायचं? आयर्नसाठी आपण आज सकाळी जे सांगितलं ना तुम्हाला मनुका आणि अंजीर आणि त्याच्यामध्ये अजून एखाद 2 पेंट खजूर पण ऍड करू शकता. आणि मला असं वाटतं महिन्यातून 10-12 दिवस तरी प्रत्येकाने डाळिंब खावं. म्हणजे डाळिंबामध्ये जितकं आयर्न आणि जेवढं पित्तशामक क्वालिटी आहेत तेवढ्या कशातच नाही आहेत. मग अजून जर काही सप्लिमेंट्स लागत असतील तर मग तुम्ही बीटरूट आहे किंवा गाजर आहे सीझन नुसार येणारं ते तुम्ही खाऊ शकता. किंवा आता रागी पण आजकाल म्हणतात की त्याच्यामध्ये भरपूर आहे. पण जितकं डाळिंबातून आपल्याला शरीरात मिळतं ते कशातूनच नाही मिळत. किंवा मग बीटरूटचं आपण जे स्टीम करून ज्यूस करू शकलो तर ते पण ज्यूस चांगलं आहे. पण पचन सगळ्यात महत्वाचं. जे पचतं ते खावं. अजून काही प्रश्न आहेत का? फिल्टर तेल रेडी मिळते का ग? हो. हो का? आम्ही हो, फक्त घाण्याचं वाचायचं. नाही घाण्याचं घाण्याचं असतं वापरतो. आता सध्या तेच आणि वापरतो. फिल्टर तेल पण विकत मिळतं. मागायचं आपण तसं. ओके ओके. बऱ्याचदा न वाचता घेतो ना आपण. रिफाइंड आहे का फिल्टर आहे आपण नाही बघत. आणि शक्यतो पॉलिथिन मधलं तेलच नाही खायचं. हे आम्ही डब- सध्या म्हणजे घाण्यावरच वापरतो. पण आता तू सांगितली ना बिया वगैरे कसं असते म्हणजे आता आपल्या ओळखीचंच ते आहे. ओळखीचंच आहे पण आणि भरोशाचं असेल तर काहीच प्रॉब्लेम येत नाही. नाही पण त्याच्याने हे वेट गेन होईल का ग? त्याच्यामध्ये जास्त असल्यामुळे नाही काय आहे माहितीये का रिफाइंड मध्ये तेल हलकं होतं पण टॉक्झिन जास्त आहेत त्याच्यात. आणि ओके. घाण्याच्या तेलामध्ये न्यूट्रिशन चांगलं आहे. तर आपल्याला काय करायचंय त्या ठिकाणी म्हणजे खूपच काळजी घ्यायची आहे. मात्रा तेलाची कमी करायची आहे. म्हणजे जर पूर्वी आपण 4 चमचे वापरत असू तर 2च चमचे तेल टाकायचे. कारण चव तितकीच छान येणार आहे ना त्याला. नाही आमचं थोडंसं पालेभाज्या वगैरे आम्ही तुपातच करतो. पण बाकी आता दुसरं सगळंच होत नाही ना असं. ठीक आहे ना मग ते मात्रा कमी करायची. हा ठीक आहे. कारण ते असं वाटत होतं आजकाल घाण्याचं वापरतो पण परत असं वाटत होतं की त्याच्यामध्ये जास्त म्हणजे वेट गेन साठी किंवा ते होईल नाही का नाही असं वाटत होतं. कसं आहे आता बघा कुठलीही क्वालिटी तेल वापरलं तरी ते शरीरात आपल्या परिणाम करणार आहे. आणि रिफाईनही वापरलं तर तोच परिणाम करणार आहे. मग आपण विचार काय करायला पाहिजे न्यूट्रिशन कसं आहे. तेल मला ते छान अंगाला लागतंय का. ज्या व्हॅल्यूज आहेत त्या तेलामध्ये त्या मला मिळतायत का. मग त्यासाठी काय पर्याय आहे. तूप पण किती चांगलं आहे. तूप सोडायला सांगतात डायटिशियन बरेच जण. पण ऍक्च्युली माहितीये का तूप हे आपल्याला वंगणप्रमाणे काम करतं. किती आवश्यक आहे ते. आणि जर तुपाची मात्रा जर आपल्या शरीरात नाही गेली तर तुम्ही कमी वयात म्हातारे व्हाल. आणि गरज नाहीये ना वेट किती मेंटेन करायचंय त्यामागे किती धावायचंय हे आपल्याला समजलं पाहिजे. आपली इम्युनिटी आपलं आरोग्य आपल्याला जे काही दिवसभराचं काम आहे ते जर स्टॅमिनाने होत असेल तरच तुमचा आहार तो योग्य आहे. तुम्ही थकताय अगदी शरीर म्हातारं होत चाललंय विकनेस दिसतोय सगळे आजार लागतायत त्याला वेट लॉस कसं म्हणता येईल आपल्याला. त्यामुळे न्यूट्रिशनचा पूर्वी विचार करायचा मात्रेचा विचार करायचा.
आता एक बरं प्रश्न होता. नंतर एक ग्रुपवर हा, आपलं तू सकाळची ग्रीन टी बोललीस ना, तर तेवढं ती एकदा टाकते मी, ती टाकते, हा एकदा टाकते, ग्रुपवर टाक, म्हणजे मला काही टाकून टाईप होत देते, नाही. हा चालेल. टाकते. आणि आता एक प्रश्न होता राईस ब्रॅन. तर ते आता कसं आहे, फॅन्सी म्हणलं ना मी पहिल्यांदा सुरुवातीलाच, फॅन्सी खूप प्रकार आहेत. आणि आरोग्य जितकं स्वस्त आहे ना, तितकं आपण महाग करत चाललोय. म्हणजे सहज मिळणारी गोष्ट आपल्याला किंमत नाही वाटत, आणि काहीतरी वेगळं ऍडव्हर्टाइजनी आलं की ते खूप छान वाटायला लागतं. तुम्हाला माहितीये का, हे जे सगळे ऑइल्स आहेत, म्हणजे हे एक कंपनीची पॉलिसी असते की त्यांना ते विकायचंय, पण आपल्याला त्याची गरज नाहीये. त्या पैशामध्ये खूप छान तेल येतात. आणि आज आपण ज्या एरियात राहतो ना, तिथे कितीतरी घाणे आहेत, कितीतरी चांगले तेल विकणारे लोक आहेत. अगदी ऑइल मिल्स पण आहेत ना, तिथूनही तेल मिळतं आपल्याला. फक्त थोडंसं अभ्यास करायचा आणि ते तेल घ्यायचं. राईस ब्रॅन किंवा सफोला हे तेल आम्ही आमच्या पेशंटला पण रिकमेंड नाही करत, कारण ते मग कितीही खातात ना. आपल्याला मात्रा कंट्रोलमध्ये आली पाहिजे आणि तसेच पदार्थ बनवण्यात आपल्याकडनं आले पाहिजे. इवन मी आजकाल ते एअर फ्रायर पण वापरायला नाही सांगत, कारण गरजच नाहीये. कंट्रोल मनाचं असलं की तुम्हाला त्या गोष्टींची गरज नाही पडत. आणि ताजं, अगदी सात्विक, सकस आहार असणारं जेवण असावं आपलं. दिवसातून किती वेळेला जेवलं पाहिजे? 2 वेळेसच जेवावं. एक वेळेस जेवणं पण चांगलं असतं, पण लॉंग टर्म साठी आपल्या डेली रुटीन नुसार ते बऱ्याचदा म्हणजे खूप असं अशक्तपणा येण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे 2 जेवणाच्या ज्या काही वेळा आहेत त्या आपल्या भुकेनुसार फिक्स कराव्यात. सकाळचं पहिलं जेवण तर खूप महत्वाचं आहे. भूक लागल्यानंतरच जेवलं पाहिजे. ते इतकं छान पचतं आणि सगळं आहारच प्रॉपर तयार होतो. सगळे विटॅमिन्स, मिनरल्स, न्यूट्रिएंट सगळे आपल्या बॉडीमध्ये ऍब्सॉर्ब होतात. आणि आपली जर वेळ चुकली भुकेची आणि जर आपण जेवलो, तर मग त्या ठिकाणी तितका फायदा आपल्याला जेवणाचा मिळत नाही. आणि रात्रीचं जेवण पण आहे ना, शक्यतो जेवलं पाहिजे, पण थोडं कमी मात्रेत, जर वेटचा विचार असेल तर. एक शेवटच्या पॉइंटवर मी बोलते आणि आजचं आपण जे काही सेशन आहे ते थांबूयात. आपल्या ब्रेनमध्ये किंवा आपल्या मनामध्ये जे विचार असतात, जो ताण असतो, त्याचा डायरेक्ट संबंध आपल्या डायजेशनशी आहे. म्हणजे आपण जे खातो ना, त्या दिवशी जर आपण स्ट्रेसफुल असू किंवा ताण असेल, तर आपलं पचन स्लो होतं आणि जितका फायदा आहारातून मिळायला पाहिजे तो मिळत नाही. म्हणजे आजकाल जे शब्द वापरले जातात, गट हेल्थ किंवा आपली ब्रेन हेल्थ, ह्या दोघांचाही डायरेक्ट संबंध आहे. त्यामुळे स्ट्रेस फ्री, विदाऊट मोबाईल, शांत चित्ताने आपण जेवलं पाहिजे. आणि स्ट्रेस फ्री आपलं लाईफ होण्यासाठीही चांगलं जेवायचंय आणि चांगलं जेवण करूनच स्ट्रेस फ्री लाईफ करायची. एकमेकांशी तो संबंध आहे. तर ह्याची काळजी प्रत्येक महिला घेईल असं मी समजते. आणि आपल्या ह्या तिन्ही सेशनची आज सांगता होते आहे. तर मी सगळ्यात शेवटी आज पसायदान घेणार आहे आणि ते पसायदान झाल्यानंतर आपलं सेशन संपेल. 1 मिनिट ताई, मी थँक्स गिव्हिंग करते. नमस्कार मैत्रिणींनो, आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त डॉक्टर अर्चना ढमढेरे ताईंनी झूम मीटिंगद्वारे 3 दिवसाचे आपले योग प्रशिक्षणाचा आपण सर्वांनी लाभ घेतला. त्यांच्या योग प्रशिक्षणाचा आपण सर्वांनी लाभ घेतला. आपण सर्वजण परवापासून अर्चनाताईच्या सुमधुर वाणीतून मार्गदर्शन ऐकत आहात. अर्चनाताई त्यांच्या व्यस्त वेळांमधून 1-2 नव्हे तर 3 दिवस आपणासाठी काढले व प्रशिक्षण दिलं. मी त्यांचे अत्यंत आभारी आहे. आर्यवैश्य महिला महासभेतर्फे आम्ही त्यांचे खूप खूप आभार मानतो. ताईंचे मार्गदर्शन आपण सर्व महिलांना दैनंदिन आरोग्य जपताना निश्चितच उपयोगी पडेल अशी मला आशा आहे. त्याचबरोबर माधुरीताईंचेही खूप आभार मानते. त्यांच्यामुळेच आपल्याला इतक्या सुंदर प्रशिक्षणाचा लाभ मिळाला. त्याचबरोबर 3 दिवसाच्या प्रशिक्षणाची उपस्थिती आर्यवैश्य महिला महासभेच्या विविध पदाधिकारी, महिला सदस्य यांचेही मी आभार मानते. अध्यक्षांच्या परवानगीने प्रशिक्षण संपले असे मी जाहीर करते. सर्व लोकांचे मी अत्यंत आभारी आहे. ताई तुमचे पण आभारी आहे. असेच आम्हाला नेहमी सेवा द्या, एवढंच मी म्हणू शकते. धन्यवाद. थँक्यू सो मच ताई. आपण आज शेवट पसायदानाने करूयात. तर सगळ्यांचे
माईक म्यूट ठेवा आणि पसायदानानंतर आपण सांगता करूयात. पाणी देणार. तीन दिवसाची जी काही माझ्याकडनं सेवा घडली सगळ्या महिलांसाठी, त्यासाठी मी माधुरी ताईचे, आष्टीकर ताईचे आणि सुलभाताईंचे आभार मानते. सगळं टीम वर्क असतं तेव्हाच हे सगळं घडत असतं आणि कुठेतरी भगवंताची इच्छा असते तेव्हा ह्या गोष्टी घडतात असं मी समजते. आणि म्हणून माझी ही सगळी सेवा मी परमेश्वराच्या पायावर घालते आणि पसायदानाने आपण शेवट करूयात. मला माहिती नाही माझं कसं होईल, पण मी ट्राय करते म्हणण्याचा. छान होणार, छान होणार. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे जे खळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो होता परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिरांचे ला तो तेला प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आली अनवरत भूमंडळी पेट तो भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंता चे गाव बोलते अर्णव पियुषांचे चंद्र से पाही सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेषी लोकी दृष्टा दृष्ट विजय हुआवे जी एथ म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ येणे वरे ज्ञान देव सुखिया हरिओम. थँक्यू सो मच. सगळ्यांचे धन्यवाद. अर्चना तुझे पण खूप खूप धन्यवाद. मस्त झालं. भविष्यात परत आपण एकदा कधीतरी ठेवू अजून. हो, विषय चालेल. वेगळा ठेवून करूयात ताई. नक्की नक्की नक्की. नक्की नक्की. चला, थँक्यू सगळे सो मैत्रीण- मच सगळ्यांनी जॉईन केलं तर. धन्यवाद. नंबर जरा ओके. खूप छान चलो बाय. धन्यवाद. Thank you. बाय. Bye. थँक्यू चलो बाय.